तर आपण एका समर्पकाच्या गीतानी सुरुवात करूया. बऱ्याच कार्यकर्त्यांना विचारलं, पण हे गीत बऱ्याच लोकांना, बऱ्याच नवीन कार्यकर्त्यांना माहिती नाहीये. त्यामुळे स्वाभाविकपणे हे गीत गाण्याची जबाबदारी माझ्यावर आली. सो मी हे गीत गाऊन या सत्राला सुरुवात करतो. वैयक्तिक गीत आहे, कोणी पाठोपाठ म्हणणार नाहीये. बने हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का, उठाकर धर्म का झंडा, करे उत्थान भारत का. बने हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का, उठाकर धर्म का झंडा, करे उत्थान भारत का. गले में शील की माला पहनकर, ज्ञान की कपनी पकड़कर, त्याग का झंडा रखेंगे मान भारत का. बने हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का, उठाकर धर्म का झंडा, करे उत्थान भारत का. बने हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का, उठाकर धर्म का झंडा, करे उत्थान भारत का. जलाकर कष्ट की होली, उठाकर इष्ट की झोली, बनाकर संत की टोली, करे उत्थान भारत का. बने हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का, उठाकर धर्म का झंडा, करे उत्थान भारत का. स्वरों में तान भारत की है, मुख में आन भारत की, रगों में रक्त भारत का, नयन में मूर्ति भारत की. बने हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का, उठाकर धर्म का झंडा, करे उत्थान भारत का. हमारा जन्म हो सार्थक, हमारे मृत्यु का कारण, हमारे स्वर्ग का साधन, यही उत्थान भारत का. बने हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का, उठाकर धर्म का झंडा, करे उत्थान भारत का. बने हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का, उठाकर धर्म का झंडा, करे उत्थान भारत का. आजच्या हे जे आपलं सत्र आहे, त्या सत्रामध्ये महाभारत एक वैचारिक वारसा सगळ्यांचाच, असं म्हटलं जातं, सगळ्यांना माहिती असेल की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. व्यासानी जे जे या महाभारतात लिहून ठेवलेलं आहे ते संपूर्ण जगातल्या साहित्यामधलं नंतर आलेलं उष्ट खरकट आहे असं म्हणतात. त्यामुळे महाभारतामध्ये आपल्या पिढीने किंवा आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी महाभारताचं वाचन केलेलं नसल्यामुळे म्हणा, या वक्तव्याची प्रचिती आपल्याला येणं आहे तसंही कठीण आहे. पण या आत्ताच्या गीतामध्ये जे सांगितलंय, त्या गीतामध्ये सांगितलेला जो निचोड आहे, तुम्हाला असं ह्या गीताचं जर आपण आदर्श म्हणून चित्र डोळ्यासमोर ठेवलं तर श्रीकृष्णाचं, भगवान श्रीकृष्णाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर. यांनी संपूर्ण भारताचं, हा जो योगी होता, यांनी संपूर्ण भारताचं ध्यान करत आणि संपूर्ण भारताचं हिताचं ध्येय डोळ्यासमोर ठेवत, धर्माचा झेंडा हातामध्ये घेऊन भारताच्या उत्थानासाठी हा झटला. आणि केवळ समोर आपले नातेवाईक म्हणजे भाऊ 100 कौरव, त्याचबरोबर आमचे गुरु द्रोणाचार्य असतील, भीष्माचार्य असतील, आणि त्याचबरोबर कर्णासारखे दानशूर व्यक्ती, अशा सगळ्या लोकांचं समोर मोठा सामना करत असताना देखील अर्जुनाला पडलेले प्रश्न असतील, आणि त्याचबरोबर धर्मराज याच्याबरोबर धर्माची व्याख्या आणि अधर्माचं केलेलं हे असेल,
या संपूर्ण महाभारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की भारतीय अध्यात्म, तत्वज्ञान, त्याचबरोबर इतिहास या सगळ्या गोष्टींचा एक निचोड या संपूर्ण महाभारतात आलेला आहे. त्यामुळे या महाभारतातलं काय घ्यावं, या महाभारताचं अध्ययन करण्या इतपत देखील आपली काही थोडीशी बुद्धी चाळवली जावी, यासाठी म्हणून नाखरे सरांनी आपण आज ही विनंती केली आणि नाखरे सरांनी खूप हसत हसत ती मान्य केली. किंबहुना त्यांचाच आग्रह असा होता की हा विषय आपण आज सगळ्यांसमोर घ्यावा. बऱ्या म्हणजे इथे आज उपस्थित असलेल्या सगळ्या जणांचा नाखरे सरांची परिचय असेल, पण काही लोक कदाचित नाखरे सरांना ओळखत नसतील. त्यांच्यासाठी म्हणून नाखरे सरांचा एक थोडासा छोटासा अल्प परिचय करून देण्याचा प्रयत्न करतो. प्राध्यापक सुरेश नारायण नाखरे हे मूळचे पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव इथे त्यांचा जन्म झाला. तळेगावलाच लहानाचे मोठे झाले, शालेय शिक्षण घेतलं. संघाचे स्वयंसेवक ते तळेगावला बनले आणि त्यानंतर संघाची स्थानिक पातळीवर तळेगावला त्यांच्याकडून मोठं कार्य तिथे उभं राहिलं. त्या तालुक्यामध्ये देखील ते कार्यवाह मुख्य शिक्षक आणि त्याच्यानंतर जबाबदारी त्यांच्याकडे बऱ्याच चालत आल्या. त्यानंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांनी सीओईपी पुणे इथे घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढचं मास्टर्सचं शिक्षण मुंबईमध्ये घेतलं. मधल्या काळामध्ये एकनाथजी रानडे हे जे आपले विवेकानंद केंद्राचे संस्थापक होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मला वाटतं कार्यवाह त्यावेळेला होते. तर एकनाथजी रानडे यांच्याकडे विवेकानंद शिला स्मारकाचा जो प्रकल्प आला, तो त्या प्रकल्पामधनं नाखरे सरांची त्यावेळेला निवड झाली होती. पण त्याच वेळेला सरांना व्हीजीटीआयचा कॉल आला आणि आपल्या आयुष्याच्या त्या महत्वाच्या निर्णयांमध्ये सरांनी अध्यापनाचं कार्य आणि त्याचबरोबर कार्यकर्ते घडवण्याचं कार्य हे स्वतः अंगीकारलं. आणि हे कार्य अंगीकारलेलं असताना केवळ नोकरी म्हणून ते स्वीकारलं नाही, तर एक व्रत म्हणून त्यांनी स्वीकारलं. मग डोंबिवलीमध्ये वास्तव्यास ते आले आणि डोंबिवलीमधल्या वास्तव्याच्या काळामध्ये त्यांनी इथे देखील संघाचं काम केलं, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं. आणि त्यानंतर 91 साली सर आणि मामा देवस्थळी आणि अन्य त्यावेळेचे जे काही संस्थापक सदस्य होते, या लोकांनी एकत्र मिळून एक विवेकानंद सेवा मंडळ पूर्व ऍक्टिव्हिटी त्यांनी साधारण 89 साली सुरुवात केली, ज्याच्यामध्ये ते वनवासी कल्याण आश्रमांना भेटी देऊन तिथे त्यांना काही मदत करण्याचं कार्य असेल. आणि 91 साली विवेकानंद सेवा मंडळाची स्थापना एका छोट्याशा इंजिनिअरिंग लायब्ररीनिशी त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं चारित्र्य निर्माण करण्यावर विशेष भर दिला. आणि 94-95 साली ते त्यांच्या समोर एक दुसरं आव्हान आलं, ते म्हणजे व्हीजीटीआय नावाच्या ज्या कॉलेजमध्ये ते स्वतः प्राध्यापक होते, त्या कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये अनाचार आणि अनागोंदी माजली होती. तर ते निस्तरण्यासाठी म्हणून व्यवस्थापनाने त्यांना पाचारण केलं आणि मुळातच आव्हानांचा स्वीकार करण्याचा स्वभाव असल्यामुळे त्याने ते आव्हान स्वीकारत व्हीजीटीआयला त्या हॉस्टेलमध्ये शिस्त आणणं आणि तिथलं संपूर्ण जो अनाचार आहे, अधर्म आहे, तो निस्तरण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतः तिथे आव्हान स्वीकारलं. आणि त्यानंतर तिथे देखील त्यांनी विवेकानंद सेवा मंडळाप्रमाणेच संपूर्ण सिच्युएशन टर्न अराउंड केली, जिथे अन्याय, अत्याचार आणि खूप मोठ्या पद्धतीचं अनागोंदी अशा सगळ्या पद्धतीचं तिकडे राजकारण, अशा पद्धतीचं सगळं तिकडे अस्तित्व होतं. तिथून तिथे गणेशोत्सव, सरस्वती वाचनालयासारखी ऍक्टिव्हिटी, अनेक कार्यकर्ते त्यांनी तिकडे तयार केले. त्यामुळे विवेकानंद सेवा मंडळाचं इकडे एक रोपटं त्यांनी लावलं, ते वाढीस लावलं आणि इथे सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून ते मोठं केलं. आणि व्हीजीटीआय मध्ये त्यांनी सरस्वती वाचनालय, त्याचबरोबर गणेशोत्सव, याच्यातनं अनेक कार्यकर्त्यांची मांदियाळी उभी केली. त्यामुळे सर्व कार्यांच्या पाठीमागे राहून एक वैचारिक त्याचबरोबर चारित्र्य निर्माणाची भूमिका ते सातत्यानं करत राहिलेले आहेत. संपूर्ण कार्याच्या पाठीमागे राहून कार्यकर्त्यांचं जडणघडण, कार्यकर्त्यांची मानसिक तयारी करण्याची जे काम आहे, ते मला वाटतं नाखरे सर आजतागायत खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे करत आहेत. त्यांच्या मुशीत तयार झालेले शेकडो नाही तर हजारो कार्यकर्ते आज संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत. आणि आजही केवळ एका संदेशाच्या देवाणघेवाणीतनं नाखरे सरांचे कार्यकर्ते कोणत्याही मदतीमध्ये, आपत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणा किंवा अन्य कोणत्याही कार्यामध्ये म्हणा, स्थायी स्वरूपाच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देत असतात. मला असं वाटतं की त्यांच्या वक्तव्यामधनच आपल्याला त्यांचा परिचय अधिक होणार आहे. त्यामुळे महाभारत एक चिरंतन वारसा आहे, त्यांचं जे चिंतन आहे ते मांडण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा एक दोन फक्त सूचना देऊन सरांकडे हँडओव्हर करतो. त्या म्हणजे अशा की आपण या व्याख्यानाच्या दरम्यान जर आपला कॅमेरा ऑफ ठेवला
तर मला वाटतं एक चांगलं ठरेल. आणि माईकही म्यूट ठेवावा. जर कोणाला काही प्रश्न आले तर ते प्रश्न आपण चॅटमध्ये उपस्थित करावे, म्हणजे त्यानंतर सर त्या प्रश्नांची उत्तरं देतील. आणि कृपया करून खालती प्रेझेंट नावचं बटन कोणी दाबू नका. एवढं बोलून मी प्राध्यापक नाथरे सरांना सूत्र पुढची हातात देतो आणि पुढचा 1 तास महाभारताविषयी चिंतन प्रगट करण्याची विनंती करतो. नमस्कार. सर्व कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. आज जुने नवे कार्यकर्ते भेटत आहेत, त्यामुळे तो एक विशेष आनंद आहे. आणि अनेक दिवसांनी मंडळाच्या समोर हा विषय मांडायचा आहे. खरं म्हणजे आपण सगळे तरुण कार्यकर्ते आहात. पहिलाच प्रश्न तुमच्या मनात येण्याची शक्यता आहे की हे ग्रंथ रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, गीता हे सगळे म्हातारपणी वाचायचे ग्रंथ आहेत, याची आत्ता काय आवश्यकता आहे, असा प्रश्न आला तर त्यात काही वावगं ठरणार नाही. हा वयाचा आणि शिक्षणाचा मुद्दा आहे. आजच्या शिक्षणातनं या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपला वारसा माहिती नाही. खरं म्हणजे या दृष्टीने जर नीट विचार केला तर माझ्या सर्व शक्ती या ऐन भरात असतानाच अशा पद्धतीचे विषय आपण अभ्यासले पाहिजे. आणि ते विषय का हाताळायचे? मंडळाच्या कार्याशी, ध्येय धोरणांशी हे सुसंगत आहे का? तर आपलं मंडळ जे काही स्थापन केलेलं आहे त्यावेळेला त्याचे 2-3 निकष महत्वाचे आहेत. इंटलेक्च्युअल लीडरशिप हा एक महत्वाचा भाग आहे. व्यक्तिनिर्माण हा दुसरा महत्वाचा भाग आहे. याचा अर्थ व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व ही एकमेकांशी लिंक्ड अशा पद्धतीची गोष्ट आहे. मला काहीतरी देशकार्य करायचंय, सेवा कार्य करायचंय, मानवतेचं कार्य करायचंय म्हणून विश्वाला पहिली गवसणी घालायची नसते. ती सुरू होते व्यक्ती या केंद्रापासून सुरू होते. आणि व्यक्तीला जर आपल्यामध्ये बदल घडवायचा असेल तर त्याला योग्य पद्धतीचं खत, पाणी, सूर्यप्रकाश मिळालं तर त्याचा विस्तार व्यवस्थित होतो. आणि आतापर्यंतचा आपला इतिहास असं सांगतो की जे जे महापुरुष होऊन गेले, शिवाजी महाराज, राणा प्रताप असे असंख्य पुरुष होऊन गेले, वीरपुरुष, त्या सगळ्यांना ज्यांनी मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन विवेकानंदांना झालं, रामतीर्थांना झालं, पांडुरंग शास्त्रींना झालं आणि त्यांनी महान कार्य उभी केली, आपलं अख्खं आयुष्य दिलं. ते म्हातारा झाल्यावर काम केलेलं नाहीये. ऐन तारुण्यात असतानाच, जसं कबड्डी खेळताना दम असतानाच गडी टिपायचा असतो असं म्हणतात, तसा आपला सुद्धा सगळ्या तारुण्याच्या शक्ती एकवटलेल्या असतानाच माझ्या जीवनात बदल घडवायला पाहिजे, तो सकारात्मक घडायला पाहिजे. माझा कुठल्या दिशेने प्रवास करायचा आहे हे मला माहिती पाहिजे. आणि तो जर माहिती झाला आणि ती दिशा योग्य ठरली तर माझ्या जीवनाचा प्रवास यथार्थ झाला असं शेवटी आपल्याला म्हणता येईल. मग आपण खरंच या दृष्टीने व्यक्तिनिर्माण म्हणजे माझ्या स्वतःमध्ये आंतरिक बदल काही होतोय का आणि तो चिरस्थायी होतो का? कार्यकर्ता मी म्हणून घेतोय माझा विवेकानंद सेवा मंडळ आहे, सेवा कार्यही करतोय, परंतु डोळ्याला पट्टी बांधून करतोय का डोळे उघडे ठेवून करतोय? हा प्रश्न माझ्या मनात वारंवार आला पाहिजे. मला परमेश्वराने बुद्धी प्रदान केलेली आहे, त्या बुद्धीच्या आधारावरती मी माझं सेवा कार्य करणार आहे. माझं मन, बुद्धी, चित्त आणि अंतःकरण ही जी आतली इंद्रिय आहेत त्या सगळ्या इंद्रियांचा मला विकास केला पाहिजे, सकारात्मक विकास केला पाहिजे. सद्गती आणि अधोगती या दोन गोष्टी त्या माझ्या हातात आहे. कोणत्या गतीला प्राप्त व्हायचं हा चॉईस परमेश्वराने मला दिलेला आहे. असा प्रत्येक कार्यकर्त्याने जर विचार केला तर आपला जाणारा दिवस कसा जातोय, माझ्यात काही सकारात्मक बदल होण्याच्या दृष्टीने हा दिवस मला उपयोगी पडलाय की नाही. जसं सावरकरांनी त्यांच्या पत्नीला ती जेव्हा भेटायला गेली अंदमानला जायच्या आधी त्यावेळेला तिने सांगितलं, तू रडतेस काय? आपला संसार हा 4 चौघांच्या संसारासारखा नाही आहे. चिमण्या, कावळे सुद्धा त्याचे संसार करतात. मग आपला संसार तसा नाही आहे.
आणि म्हणून त्यांनी नंतरही असं सांगितलं की बंधू असतो जरी सात आम्ही तोच थंडिलीच दिदले असं ते बळी मी. 7 भाऊ असतो तरी आम्ही याच यज्ञवेदीवर चढलो असतो. सगळं घरच्या घर उद्ध्वस्त झालं सावरकरांचं. तेव्हा ही उदाहरणं आम्ही का वाचावीत, हे आदर्श का ठेवावेत. वयाच्या 11व्या-12व्या वर्षी मी भारताच्या स्वातंत्र्यासाठी झुंजत राहीन, मारिता मारिता मरेन, अशा पद्धतीची प्रतिज्ञा त्या वयात करावी. 15व्या वर्षी शिवाजी महाराजांवर पोवाडा रचावा, आरती रचावी. अभिनव भारत या संस्थेच्या शाखा महाराष्ट्रभर फिरवाव्यात आणि मग लंडनला त्या कार्यासाठी जावं, क्रांतिकारकांचं मोहोळ उठवावं. त्या सावरकरांना सुद्धा आणि ज्या विवेकानंदाने आपली धर्माची ध्वजा अमेरिकेत फडकावली, मी माझा मेंदू गहाण ठेवीन पण माझ्या गोरगरिबांसाठी मी तिथनं धनसंपत्ती गोळा करून आणीन, अशा प्रतिज्ञेने विवेकानंद गेलेत. मग तिथे त्यांनी काय केलं, त्यांनी गीता सांगितली, त्यांनी महाभारतातल्या उदाहरणं सांगितली आणि अशा पद्धतीने रामकृष्ण परमहंसांचं कार्य त्यांनी रामकृष्ण आश्रम स्थापन करून सर्व देशांमध्ये आज त्याच्या जवळजवळ 135 शाखा आहेत, असं कार्य उभं केलं. मग त्या महाभारताने, त्या रामायणाने जर अशा महापुरुषांना स्फूर्ती दिली आणि त्यांचे जीवन उजळून गेले. व्यासांना प्रार्थना करताना आपण म्हणतो, नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. प्रदीप हा म्हणजे हा दिवा आहे, हा प्रज्वालित केलेला आहे. हा दिवा पेटवला व्यासांनी आणि त्याला तेल वापरला महाभारताचं. दिव्याचा कशासाठी उपयोग असतो, अंधार घालवण्यासाठी उपयोग असतो. तुम्हाला दर्शन व्हावं, वस्तूंचं दर्शन व्हावं, रस्त्याचं दर्शन व्हावं, यासाठी दिव्याचा उपयोग आहे. मार्गदर्शक अशा पद्धतीचा दिवा काम करत असतो आणि तो जेव्हा तशा पद्धतीचं काम करतो, स्वाभाविकपणे आपल्याला सुद्धा महाभारत हे त्या दीपाप्रमाणे मार्गदर्शन करणार आहे. म्हणून आजचा वारसा, आजचा विषयच असा घेतला की एक चिरंतन, ज्याला काळाच्या मर्यादा नाहीये. पूर्वीही लागू होतं, आताही लागू आणि भविष्यातही लागू आहे. स्थलकाल निरपेक्ष आहे हे तत्वज्ञान. याच्यामध्ये मानसशास्त्र आलं, याला म्हणजे राज्यशास्त्र आलं, याच्यामध्ये नीतिशास्त्र आलं. सर्व गोष्टी याच्यामध्ये 5-6 प्रकारची शास्त्र आली. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे जे नाही यन्ने हास्ते, ते दुसरीकडे कुठेही नाही, असे त्याच्यामध्ये एक श्लोकच आहे त्या बाबतीत. आणि जे इथे आहे तेच सगळीकडे आहे आणि जे इथे नाही ते कुठेच नाही. आणि म्हणून व्यासांनी जग उष्ट करून टाकलं. म्हणजे काय सगळं, व्यासांनी ज्या प्रवृत्तींचं वर्णन महाभारतामध्ये केलंय, त्या प्रवृत्ती माणूस असेपर्यंत कायम राहणार आहे. आणि म्हणून त्या प्रवृत्तींचा आपण अभ्यास केला तर मग आपल्याला लक्षात येईल की आपण आपल्या व्यक्ती निर्माणाच्या बाबतीत, मला स्वतःला मी घडवण्याच्या बाबतीत मी योग्य दिशेने प्रवास करतो की नाही. माझे हात हलत नाहीत, माझे पाय हलत नाहीत, मला चालता येत नाही, माझं अंगम गलितम फलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम, शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे चरपट पंजरिकेत माझी कुठलीच शक्ती शरीराची राहिली नाही, मन सुद्धा अधू झालं. अशा वेळेला मी रामायण घेऊन करू काय. ज्या कृष्णाने अर्जुनाला सांगितले की लढ, एवढ्यासाठी तुला गीता सांगितली. 2च शब्दात गीतेचा निष्कर्ष आहे, लढ. आणि मग शेवटी अर्जुनही तेच म्हणतो, मी आता लढतो. तो जर अर्जुन म्हातारा झाला तेव्हा अर्जुनाने जर गीता ऐकली असती आणि कृष्णाने सांगितली असती तर काय झालं असतं. तेव्हा पहिली ही धारणा काढून टाकली पाहिजे. आतापर्यंत मी असंख्य विषयांच्या गोष्टी वाचल्या. माझ्या जीवनात इंजिनियर झालो किंवा काय डिग्री प्रदान केली, त्याच्यामध्ये मी 30-35 विषय वाचले. माझ्या आंतरिक करणांचं म्हणजे इंद्रियांचं वर्धन होईल असा कोणता विषय मला मिळाला हो की माझं मन विकसित झालं, माझं मन सकारात्मक झालं, कुठलंही आव्हान स्वीकारण्याच्या दृष्टीने योग्य झालं, कुठलंही ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करायला मी तयार झालो.
माझ्या जीवनात ठामपणे मी आयुष्यभर या पद्धतीने व्रतासारखा जगेन असं वाटल्याला कोणता विषय कारणीभूत झाला? माझे विषय मला कारणीभूत झाले मला पास होण्यासाठी, फर्स्ट क्लास मिळवण्यासाठी, डिस्टिंक्शन मिळवण्यासाठी. त्याच्याने आतलं काय बदललं? आणि म्हणून आपण योग्य वारसा शोधला पाहिजे आणि तो चिरंतन असला पाहिजे. आणि हा वारसा मार्गदर्शकही असला पाहिजे. आपण जर आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही ठेवा दिला आणि तो आपल्याला माहिती नाही, ज्ञानेश्वरांनी उपमा दिली आहे त्याच्यासाठी की निदैवाच्या घरी, म्हणजे गरीब माणूस आहे, दरिद्री, आणि तो भीक मागतोय, पण त्याला हे माहित नाही की तो जिथे बसून भीक मागतोय त्याच्याच खाली धनाचा मोठा खजिना आहे, हे त्याला माहिती नाही. चांदीची नाणी आहेत तिथे, लोह्या रुतल्या असं म्हटलंय त्यानं. आणि जर असं आहे तर आपणही तसंच आहोत, दुसरीकडे फिरायचं कारण नाही. ही सोल्युशन्स काढायला, याच्यामधून काहीतरी उत्तर काढायला किंवा व्यक्तिनिर्माणासाठी कोणाचा तरी आधार घ्यायला दुसरीकडे जायची आवश्यकता नाही. हे दोन महान ग्रंथ माझ्यापाशी आहेत आणि त्या ग्रंथांचा मी पूर्ण अभ्यास केला पाहिजे. आणि याला आधार आहे ना, शिवाजी महाराजांनी त्या वयात 12व्या-15व्या वर्षी आपल्या आईकडून रामायण महाभारताचे धडे घेतले आणि म्हणून अख्खं आयुष्य सच्छील चारित्र्यवान असं झालं की ज्यांना आजही आपण वंदन करतो, छत्रपती शिवाजी. त्याच्या पुढे विवेकानंदांना आपण मानतो, त्यांचं नाव आपल्या मंडळाच्या नावात आहे, विवेकानंद सेवा मंडळ. त्यांनीही, त्यांच्या आईनेही त्यांना जेव्हा त्यांच्या घरामध्ये एक फोटो लावलेला होता आणि त्यांना विचारले की तू कोण होणार मोठेपणे, त्यांनी उत्तर दिलं त्यांच्याकडे एक बग्गी होती, मी टांगेवाला होणार म्हणून सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की शाबास, त्यांच्या आईने सांगितलं तू टांगेवाला हो, पण समोर जो फोटो आहे तो कृष्ण सारथी आहे, त्या कृष्णासारखं हो. हे संस्कार आहे. आणि म्हणून ही माणसं दैदिप्यमान ठरली, आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून ठरतात. मग त्यांनी ज्याचा आधार घेतला तो आधार आपण आपल्या जीवनामध्ये घ्यायला पाहिजे. मनोमन विचार केला पाहिजे की अरे हा वारसा जर मला आहे तर मी काय भिकेचे डोहाळे लागल्यासारखे बाहेर जाऊन भीक मागतो? कधीतरी माझ्या शक्ती अत्यंत तारुण्यावस्थेत जोमात असताना मी याचा अभ्यास केलाच पाहिजे, किंबहुना हा सगळीकडे मांडलाच पाहिजे. अरे हे तर माझं खत पाणी आहे, याच्याच आधारे माझ्या जीवनाचं रोप अंकुरित होणार आहे, याच्यामध्ये माझ्या जीवनाचा वृक्ष विस्तारित होणार आहे. नाही तर आम्ही सगळे ते कुठले छोटे छोटे वृक्ष असतात तसेच राहणार, इंजेक्शन दिल्यासारखे. असं होता कामा नये. आणि म्हणून हा विषय महत्वाचा निवडलाय. आता एक साधी गोष्ट आपण पाहू. जटायू आहे रामायणातला. काय केलं जटायूने? जेव्हा सीता रामा लक्ष्मणा धाव धाव म्हणत होती, रावण तिला उचलून आकाशमार्गे हा पळवून नेत होता, ती असहायपणे ओरडत असताना त्या जटायूने, तो पक्षी आहे, गिधाड आहे, गृध्रराज असं म्हटलेलं आहे, कश्यप आणि विनिता यांचा तो पुत्र आहे, तो त्यांना आडवा गेलेला आहे. रावणाला आडवा गेला. आपली शक्ती काय आहे याचा पुरेपूर प्रत्यय त्याने त्या प्रतिकारामधनं दिलाय. रावणाला अवघड झालं. रावण हारतोय असं दिसायला लागल्यावर रावणाने त्याला विचारलं तुझा प्राण कशात आहे? सत्याचा मार्ग स्वीकारलेला जटायूने सांगितलं माझा प्राण माझ्या पंखात आहे. आणि रावणाने सांगितलं माझा प्राण खोटं सांगितलं, असत्याने की माझ्या अंगठ्यात आहे. आणि म्हणून अंगठा धरायला जटायू गेल्यावर रावणाने त्याचे पंख कापले. तो खाली पडलेला आहे जटायू. त्याला न्यायला आता यमधर्म, त्या यमाचा दूत आलेला आहे. आणि त्या दूताला, त्या काळाला, त्या यमाच्या निरोप्याला त्याने सांगितलं थांब, जोपर्यंत मी रामाला भेटत नाही तोपर्यंत तू मला हात सुद्धा लावू शकणार नाही. जटायू सारखा पक्षी आहे. आणि तो अशा पद्धतीने यमाला, यमदूताला आव्हान देतो आणि तो यमदूत थरथर कापत तिथे उभा राहिलेला आहे. रामाची भेट झाली आहे. त्याने रामाला सांगितलं की रावणाने सीतेला पळवून नेलाय आकाशमार्गे, मी विरोध केलेला आहे, मी माझ्या दृष्टीने प्रतिकार केलेला आहे, मी पक्षी आहे तरी प्रतिकार केला, आता मी आसन्न मरण अवस्थेत आहे, तुला निरोप ठेवण्यासाठी मी जगतोय, मला माझा प्राण सोडायचा आहे. भगवंताने त्याला आपल्या मांडीवर उचलून घेतलेला आहे आणि आपल्या कुशीत त्याचा तो प्राण त्याने विसावलेला आहे. जटायूचं मरण असं आलं. भीष्मांचं काय झालं महाभारतात? भीष्मांसारखा
प्रतिज्ञाबद्ध असणारा, त्यांना नावच भीष्म अशासाठी पडलं की त्याने भयंकर अशा पद्धतीची प्रतिज्ञा केली. त्यांचं खरं नाव देवव्रत आहे. शंतनू आणि सत्यवती यांच्या गंगा यांच्या पोटी हा गंगापुत्र हा जन्माला आलाय. अत्यंत निष्कलंक चारित्र्याचा, स्वतःच्या प्रतिज्ञेशी बद्ध राहिलेला, परमेश्वराच्याच इक्विव्हॅलंट ज्याला म्हणू समकक्ष अशा पद्धतीचं जीवन जगलेला माणूस उत्तरायणाची वाट पाहत शरशय्येवर पडलेला आहे. आणि शरशय्येवर किती दिवस पडावं, तर जे काही त्याने उत्तरायण येईपर्यंतचे दिवस काढले असतील, भले 50-60 दिवस असतील, तेव्हा त्याने कृष्णाला विचारलं की ही माझी अवस्था कशामुळे झाली. माझ्या बाणांच्या शय्येवर, मला या दुःख शय्येवर का पडून राहायला लागलो. कृष्ण काही बोललेले नाहीत. द्रौपदी तिथे आहे. ज्या वेळेला सगळं युद्ध संपलंय त्यावेळेला भेटायला म्हणून कृष्ण सगळ्यांना घेऊन गेला, त्याच्याबरोबर द्रौपदी आहे. भीष्माने कृष्णाला विचारलं, सांग रे बाबा. कृष्णाने सांगितलं की ज्या वेळेला द्रौपदी राजसभेमध्ये तुम्हा लोकांना प्रश्न विचारत होती की मी रजस्वला आहे, मी एकवस्त्र आहे, अशा परिस्थितीत माझ्या केसांना धरून मला फरफटत दुःशासनाने राजसभेमध्ये आणलेलं आहे. आणि माझे पाची पती ज्याने दिग्विजय करून जग जिंकलेलं आहे, असे मान खाली घालून अधोवदन असे बसलेले आहेत, हतबल झालेले आहेत. अशा वेळेला मी सर्व राज्यसभेला प्रश्न विचारते की जो जिता आहे, जो जिंकला गेलेला आहे, त्याला आपली पत्नी ही पणाला लावता येते का, ती द्यूतात हरवता येते का, याचं उत्तर द्या. मी जिता आहे का अजित आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि या प्रश्नाचं उत्तर त्याने पहिलं भीष्मांना मागितलं. भीष्माने मान खाली घातलेली आहे. द्रोणांना विचारलं, द्रोणांनी मान खाली घातली. हे आचार्य आहेत. या स्वतः आचार्यांनी हा मर्मभेदी प्रश्न विचारून ज्याचं अन्न आपण खातोय त्याच्या विरोधात कसं बोलायचं म्हणून माना खाली घातल्या. धृतराष्ट्राला प्रश्न विचारला. धृतराष्ट्र काही बोलू शकला नाही त्यावेळेला. अशा परिस्थितीमध्ये त्या भीष्मांना त्यांनी केलेल्या कर्माचं काय कर्म होतं त्यांचं. एक अबला स्त्री, राजकुलातली स्त्री, ही जेव्हा अशा पद्धतीने राजदरबारामध्ये येते सगळ्यांच्या समोर, तिला वाचवायचं सोडून आपण माना खाली घातल्या. अन्याय करणारा वाईटच आहे, पण अन्याय बघून त्याच्या प्रतिकार न करणारा भीष्म हा तितकाच साक्षी त्याला झाला. ते कर्म त्याचं बिघडलं म्हणून बाणाच्या शय्येवर पडला. जटायूला रामाची मांडी मिळाली आणि इथे कृष्ण समोर असताना सुद्धा भीष्माला शरशय्येवर पडून ते दुःख भोगावं लागलं, कारण तो कर्म सिद्धांत आहे. हा फरक आमच्या रामायण महाभारतातला जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये अन्याय समोर दिसल्यावर काय करायचं, या दृष्टीच्या प्रश्नाचं उत्तर सापडतं. असे जीवनातले ठाई ठाई येणारे प्रश्न शोधायला दुसरीकडे जायला लागत नाही, गुगलवर सर्च करून मिळत नाहीत. हे माझा वारसा आहे हो, मला दिलंय ना त्या परमेश्वराने. परमेश्वराने मला सांगितलंय की तू ज्या धर्मामध्ये जन्म घेतलास त्या धर्मामध्ये हे धर्मग्रंथ आहेत. बरं, आम्ही काय करतो, आम्ही असं करतो की याच्यावर जे काही साहित्य निघालंय, ज्या कथा कादंबऱ्या प्रकाशित होतात त्या वाचतो आणि त्याच्यावर माझं मत ठरवतो. जास्त खोलात शिरायचं काही कारणच नाही. मृत्युंजय वाचली की माझ्या लक्षात येतं की अर्जुन अत्यंत घाणेरडा, वाईट, आणि कर्ण केवढा उदात्त, दानशूर. आत्ताच त्याचं उपमा दानशूर म्हणून झाली. पण आपल्याला एक सांगतो, कर्ण हा दानशूर कशासाठी झाला. बघा, एका खुनी माणसाने समजा खून केला, म्हणजे काय केलं, मनुष्यवध केला. तो कोर्टात खटला उभा राहिला, सिद्ध झाला, न्यायाधीशाने फाशीची शिक्षा दिली. फाशी म्हणजे काय, मनुष्यवध. दोन्ही मनुष्यवध आहेत. खुनीने केलेला खून हा मनुष्यवधाचा प्रकार आहे आणि न्यायाधीशाने फाशीची शिक्षा दिली हाही मनुष्यवधच आहे. मग काय होतं प्रत्यक्षात, न्यायाधीशाला उजवं मानलं जातं
आणि खुनी हा समाजाच्या दृष्टीने बहिष्कृत होतो, वाईट ठरतो का? त्याचा हेतू लक्षात घेतला पाहिजे. ज्या वेळेला राजसूय यज्ञ पांडवांनी केलेला आहे आणि त्या राजसूय यज्ञ इतका तो यशस्वी झालेला आहे की संपूर्ण दिगंतामध्ये जाऊन चारी दिशेला चार भावंड गेली आहेत, भीम अर्जुन नकुल सहदेव, जिंकून आला सगळे प्रदेश आणि जी संपत्ती आणली मिळवून ती दान करायची आहे, त्याच्यासाठी राजसूय यज्ञ आहे. आणि श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान दिला गेलेला आहे आणि तो बघायला कौरव मंडळी आलेली आहे. कर्ण सुद्धा आहे त्याच्याबरोबर, शकुनी आहे, दुर्योधनाआदी त्याचे सगळे भाऊ आहेत. त्या वैभवाने ते दिपून गेलेत. आणि त्यानंतर जेव्हा द्यूत खेळून हे सगळे पांडव वनवासामध्ये गेले, दुसऱ्यांदा द्यूत खेळून, त्यावेळेला दुर्योधन म्हणाला की ती संपत्ती माझ्या डोळ्यासमोरून जात नाही, म्हणून मला राजसूय यज्ञ करायचा आहे. तेव्हा ब्राह्मण लोकांनी त्यांना सांगितलं, त्या काळच्या पुरोहितांनी, की असं करता येत नाही. कारण एकाने राजसूय यज्ञ केला असेल आणि तो जिवंत असेल तर दुसऱ्याला राजसूय यज्ञ करता येत नाही, त्यामुळे आम्ही करणार नाही. म्हणून त्याला इक्विव्हॅलंट दुसरा यज्ञ आहे का कुठला? तर वैष्णव नावाचा यज्ञ आहे. आणि त्या वैष्णव यज्ञामध्ये कर्ण हा प्रतिज्ञा करतो. महाभारतामध्ये त्याचा श्लोक आहे आणि तो श्लोक असा आहे की मी असुर प्रतिज्ञा करतोय. असुर म्हणजे राक्षस. कशासाठी करतोय? अर्जुनाला ठार मारण्यासाठी. आणि त्यातले 3 भाग त्याने सांगितले, मी माझ्या कोणाकडनं पाय धुवून घेणार नाही, मी अभक्ष भक्षण करणार नाही, आणि तिसरी गोष्ट सांगितली की मी जो दान मागायला येईल त्याला नाही म्हणणार नाही. मी कशासाठी दानशूर होणार आहे? माझा हेतू काय? माझा हेतू अर्जुनाला ठार मारणं आहे. सूर्यपुत्र असलेला कर्ण मी जर शिवाजी सावंतांचा म्हणून वाचला तर आम्ही व्यासांचा पराभव केल्यासारखा आहे. व्यास हे ज्या महानाट्याचा एक भाग आहेत, त्या व्यासांनी अत्यंत तटस्थ पद्धतीने प्रत्येक प्रवृत्तीचं वर्णन केलेलं आहे. चांगलं वाईट जे जसं आहे तसं हे सगळ्या साहित्यिकांनी मान्य केलंय. अगदी इरावतीबाई कर्व्यांनी सुद्धा मान्य केलं, युगांत येणार आहे, की व्यासांनी काही झाकून ठेवलेलं नाही, सगळं उघडं केलंय. मग त्या व्यासांनी जर ते केलं असेल तर नेमके व्यास काय म्हणतात हे तरी बघण्याची आमची पात्रता पाहिजे, किंवा आमच्या मनात आलं पाहिजे की नाही नाही मूळ महाभारत बघितलं पाहिजे. मग कर्णाचा जर हा हेतू असेल तर त्याला मी दानशूर म्हणू का? एखाद्या व्यक्तीला वैर आणि सूड म्हणून त्याला मारण्यासाठी मी हे सगळं करतोय असं जर म्हटलं तर मला ते योग्य वाटेल का? अर्जुनाने ज्या वेळेला सर्व प्रकारच्या विद्या मिळवल्या, द्रोणांनी त्याला दिल्या, त्याच्यानंतरही तो दुसरीकडे कुठे कुठे जाऊन शंकराकडनं, स्वर्गातनं, इंद्राकडनं वगैरे वगैरे विद्या प्राप्त करून घेतल्या. नम्रपणे त्याने सगळ्या विद्या ग्रहण केलेल्या आहेत आणि त्याचा गैरवापर होणार नाही याची खात्री देणाऱ्यानं सुद्धा होती. कर्ण जेव्हा द्रोणांकडे आला तेव्हा द्रोणाने विचारलं की तुला मी शिकवलेलं आहे, सगळ्या राजपुत्रांच्या बरोबर मी तुलाही शिकवलेलं आहे, तुला काय पाहिजे? तर म्हणाले, अर्जुनाला तुम्ही ब्रह्मास्त्र दिलं, तुम्ही मला ब्रह्मास्त्र द्या, शेवटचं अस्त्र आहे. तेव्हा द्रोणाने त्याला विचारलं, कशासाठी तुला ब्रह्मास्त्र पाहिजे? त्याने उत्तर दिलंय, मला अर्जुनाला मारण्यासाठी पाहिजे. विद्या कशासाठी मिळवायची? कुठला सकारात्मक दृष्टिकोन आहे? परंतु मी माझी मत व्यासपर्व म्हणून दुर्गा भागवताने लिहिलेलं वाचायचं, युगांत म्हणून इरावती कर्व्यांनी लिहिलेलं वाचायचं, सुटसुटीत कादंबऱ्या वाचायच्या आणि त्याच्यावरनं माझं मत ठरवायचं. आणि ते अट्टहास, आग्रह, दुराग्रह ज्याला म्हणू, त्या अट्टहासाने दुराग्रहाने मी मांडायचं वादविवादात. अरे एवढं तरी आपल्यासारख्या तरुण मनाला वाटलं पाहिजे की नाही नाही, त्याची मूळ संहिता वाचली पाहिजे. ज्या वेळेला भांडारकर नावाच्या महान विद्वान माणसाला असं वाटलं की सगळी महाभारत एकत्र आणावीत, त्याचा अभ्यास करावा, त्याच्यामध्ये प्रक्षिप्त केलेले श्लोक बाहेर काढावेत. कारण ना मूळ महाभारत जे व्यासाने लिहिलं त्याच्यामध्ये 8 ते 10 हजार श्लोक होते. त्याच्यावर 2 एडिटिंग झाली, ऑफिशियल एडिटिंग, व्यासांच्या उपस्थितीत व्यासांच्या शिष्यानेच केले. व्यासांचा एक शिष्य होता, एक वैशंपायन, की ज्यांना यजुर्वेदाची
पूर्ण जतन करण्याची सूचना यांनी केली होती व्यासाने. व्यासाने वेदांचं वर्गीकरण केलं, सगळे श्लोक एकत्र आणले, त्याचे 4 भाग केले आणि ते सर्व ऋषींनी मान्य केले. आणि त्या पद्धतीने वैशंपायनानं त्याने सांगितलं. आणि वैशंपायन ऋषींनी जनमेजयाला, हा जनमेजय कोण? जनमेजयाचे वडील परीक्षित, परीक्षिताचे वडील अभिमन्यू, अभिमन्यूचे वडील अर्जुन आणि अर्जुनाचे पितामह भीष्म. तेव्हा अशी ही सगळी परंपरा आहे. त्या वैशंपायनांना जनमेजयाने जेव्हा प्रश्न विचारला की माझ्या कुळाचा इतिहास सांगा, कारण मला माझा वारसा माहिती पाहिजे, माझे महान पुरुष पूर्वज जे होऊन गेले त्याची माहिती दिली तर मला काहीतरी ऐतिहासिक कार्य माझ्या हातून घडेल, माझ्या पापांचा क्षय होईल, असं मला सांगा. आणि म्हणून वैशंपायन त्यांना तो इतिहास सांगतात, त्या सगळ्या पूर्वजांचा इतिहास सांगतात. हा मुळातला इतिहास जो व्यासाने लिहिला तो 8 ते 10,000 श्लोकांचा होता. त्याचं नाव होतं जय, त्याचं नाव मूळ जय हेच होतं. आणि त्याच्यामध्ये व्यासांनी सर्व विषय आणले होते. वैशंपायनांनी जेव्हा जनमेजयाला कथा सांगितली त्यात ही संख्या फुगत गेली, ती 40,000 झाली. व्यासांच्या सारखंच व्यासांच्या शिष्याने त्या श्लोकांना अनुरूप श्लोक बनवूनच लोककथांचा वापर करून घेतला आणि त्या सुद्धा आख्यानं उपाख्यानं या स्वरूपामध्ये. उदाहरणार्थ नल दमयंती आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे माहित नाही, सती सावित्री हे तरी माहिती आहे, सत्यवान सावित्री, ते अशी आख्यानं त्याच्यामध्ये आली. तर त्यामुळे ते 40,000 झालं. आणि तिसरा, ज्या वेळेला 4 वेदांचं करून झालं त्यावेळेला महाभारत तयार झालं. आणि ते महाभारत कोणी प्रसार करायचा? म्हणून रोमहर्षण नावाचा सूत, सूत ही वाईट कल्पना नाही, कर्णाला आपण सूतपुत्र म्हणून हिणवतो किंवा तो शूद्रापेक्षा वाईट झाला, ही धारणा चुकीची आहे. सूतांना प्रचंड मान आहे, ऋषी उभे राहून त्यांचं स्वागत करत असतात. आणि हे त्या रोमहर्षणाला जेव्हा सांगितलं तेव्हा रोमहर्षणाचा जो मुलगा आहे सौती, त्याने ते आपल्या वडिलांचं व्रत पुढे चालवलेलं आहे. आणि तो सौती शौनक ऋषींच्या तिथे गेलेला आहे. आणि शौनक सांगतात की ती सगळे तो कथाभाग मला सांग. म्हणून सौती, ज्याचे वडील रोमहर्षण, ज्याला महाभारत म्हणजे व्यासांनी, महाभारतकार व्यासांनी ज्यांना आपला शिष्य मानलेलं होतं, त्या रोमहर्षणाचा हा मुलगा आहे. म्हणजे परात्पर गुरु झाले, त्यांनी याचं संस्करण केलं, एडिटिंग केलं. त्यामुळे ही संख्या झाली 1,00,000. त्याच्यामध्ये तत्कालीन सर्व लोककथा त्यांनी घेतलेल्या आहेत. आता हे सगळं महाभारतामध्ये झालं तेव्हा साहित्यिकांना असं वाटायला लागलं की अरे अरे हा एवढा मोठा आवाका आपल्याला पेलवणार नाही, मग आपण एखादं पात्र निवडावं आणि त्याच्यावर अन्याय झाला असं दाखवावं. आणि त्याच्यावर अन्याय कोणी केला तर त्याच महाभारतातल्या अन्य लोकांनी अन्याय केला असं दाखवायचं. एखाद्याला मोठं ठरवायचं असेल तर दुसऱ्याला छोटं ठरवलं तरच मला त्याला मोठं ठरवता येईल. त्याला ॲब्सोल्युटली मोठा करणं माझ्या कर्तृत्वात बसत नाही. असे हे साहित्यिक, त्यांनी पहिला भाग असा केला की महाभारत हा इतिहास आहे का, आणि तो इतिहास नाही म्हणूनच कुठाराघात केला. आता जर तो इतिहास नाही असं कल्पना करत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, खरं म्हणजे आता इतकं उत्खनन बाहेर येत आहे, आता रामायणातले पुरावे बाहेर येत आहेत तर महाभारत काही दूर नाहीये, तेही सापडतील. द्वारका तर सापडलीच आहे, समुद्रामध्ये द्वारकेचे अवशेष फोटो काढून सगळे गुगलवर आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा तेही अवशेष मिळतील, काही चिंता करायचं कारण नाही. पण समजा त्यांचं म्हणणं मान्य केलं की हा इतिहास नाही, मग हा जर काल्पनिक आहे, समजा मी असं लक्षात घेतलं की एखादी कादंबरी घेतली आणि ते कादंबरी ही काल्पनिक आहे आणि त्यातल्या पात्रांवरती, म्हणजे उदाहरणार्थ राम गणेश गडकरींचं एकच पहिला नाटक आहे, त्याच्यामध्ये राम नावाचे 2 पात्र आहेत. एकाचं नाव काहीतरी अभिराम आणि दुसरं नाही रामलाल, आणि दुसऱ्याचं नाव तळीराम आहे. एकाचा राम आधी आहे, एकाचा राम नंतर आहे. आणि तळीरामाने सुधाकरला दारूच्या व्यसनामध्ये बुडवून ठेवलेला आहे. आता हे काल्पनिक नाट्य आहे
आता समजा याच्यामध्ये असं म्हटलं की रामलालनी सुधाकरला बिघडवलं आणि ते तळीरामाने त्याला वाचवलं आणि सुधारण्याचा प्रयत्न केला, असं लिहिलं तर चालेल का? ती कादंबरी आहे आणि ते कादंबरीच्या, काल्पनिक कादंबरीच्या पात्रांना असं कोण श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं करत नाहीत. तो इतिहास असा माना आणि मग हरकत नाही की नवीन नवीन पुरावे शोधा आणि त्या पुराव्याच्या आधारे सिद्ध करा की कर्ण हा श्रेष्ठ आहे, अर्जुन हा वाईट आहे, असं सिद्ध करा पुराव्याच्या दृष्टीने. पण इतिहास मानायचं तर नाही आणि काल्पनिक पात्रांची तुलना करायच बसायचं, म्हणजे त्याचा जो अधिकार आहे लिहिण्याचा, काल्पनिक लिहिणाऱ्याचा, तोही काढून घ्यायचा. परंतु असं केल्याशिवाय आपलं हित साध्य होत नाही आणि म्हणून एक प्रेज्युडिस माइंडेड असं काहीतरी ठरवायचं आधी. उदाहरणार्थ इरावती कर्व्यांनी असा आक्षेप घेतला की भीष्माने कुरुकुलातील स्त्रियांची विटंबना केली. ज्या भीष्मांनी मी आजन्म ब्रह्मचारी राहीन या प्रतिज्ञेला वाहून घेतलं होतं, कुरुकुलाचं रक्षण करेन अशी प्रतिज्ञा घेतली होती, अशा परिस्थितीमध्ये भीष्मांचा काय दोष होता, कुठे त्यांचा रोल होता की त्यांनी कुरुकुलातील स्त्रियांची विटंबना केली? पण आधी हे अशुम करायचं, गृहीतक धरायचं, तसे पुरावे गोळा करायचे आणि अत्यंत हेतुतः. बघा त्याच इरावती कर्व्यांचं एक वाक्य असं आहे. काय वाक्य आहे की महाभारतकारांनी कृष्णाला वरती ठेवलं आणि कर्णाला खाली ठेवलं. कृष्ण त्याचं जे वर्णन आहे, जे सर्वांनी आतापर्यंत गायलंय, ज्याच्यावर कधीही वाद झालेला नाही, कृष्णाच्या चरित्रावर वाद झालेला नाही, आजचे शहाणे घालतील पण त्या काळामध्ये कुणीही घातलेलं नाही आतापर्यंत, त्याचं चरित्र उत्कृष्ट आहे असं म्हणणं वेगळं आणि महाभारतकारांनी त्याला ठरवणं वेगळं. आपल्याला शब्दांचे लक्षात येत असतील खाचाखोचा. आणि का तर कर्णाला खाली ठेवलं हे सांगण्यासाठी मला कुणाला तरी वर ठेवायला पाहिजे, म्हणून ही ओढाताण केली. खरं म्हणजे असं काही झालेलं नाही. व्यासांनी मांडताना असं मांडलेलं नाही. मग तुम्ही जर त्याला इतिहास मानत असाल तर मग त्या पद्धतीने तुम्ही त्याचा नीट अभ्यास करून ते मांडायला पाहिजे. कितीतरी तरुण पिढी ही शिवाजी सावंतांनी लिहिलेल्या कर्णाच्या पुस्तकावर बेहद खुश आहे. आज मंडळाच्या सुद्धा कार्यकर्त्यांना विचारलं तर ते म्हणतील नाही नाही आम्ही सगळे कर्णाच्या बाजूने. परंतु जर मूळ महाभारत वाचलं त्यातले 6-7 प्रसंग असे वाटले, एकच प्रसंग मी तुम्हाला जाता जाता सांगतो आणि मग आपली काय परिस्थिती होईल ती बघा. महाभारतामध्ये जेव्हा द्रौपदीला रजस्वला असताना म्हणजे तिचा पिरियड चालू होता आणि त्यावेळेला ती एकवस्त्र होती आणि तशा परिस्थितीमध्ये दुःशासनाला दुर्योधनाने सांगितलं की ही आता आपली दासी झाली आहे, तिला ओढत आण. म्हणून दुःशासन तिथे गेला. ती गयावया करायला लागली. ती त्याला सांगायला लागली असं कधी होत नाही, असं कधी करत नाही, मी एक कुलस्त्री आहे, तुम्हाला काही नियम माहिती पाहिजे. तरीही त्याने तिला ओढत आणली आहे आणि तिचा तो पुकारा पाहून तिने विचारलं की हे चाललेलं हे योग्य आहे का? हा प्रश्न सगळ्यांना मिळून विचारला ज्याच्यात कर्ण सुद्धा उपस्थित आहे आणि कर्णाने त्यावेळेला उत्तर दिलंय. कर्णाला बोलायचं काय कारण होतं? द्यूत खेळत होतं कोण? दुर्योधन. दुर्योधनाच्या वतीने शकुनी आणि धर्माचं ऐकून सगळे 4 पांडव मान खाली घालून बसलेच, हारले म्हणून दास झालेले. आणि द्रौपदी प्रश्न विचारते तेव्हा दुर्योधनाने उत्तर द्यावं. त्या कर्णाने दुर्योधनाला सांगितलं अरे तुमची दासी झाली आहे, बघता काय? त्याने असं सांगितलं एक वस्त्र व विवस्त्र. ती एकच वस्त्रात नाही, ती विवस्त्र असली तरी तुमची दासी आहे आणि तिला तुम्ही तुझ्या मांडीवर बसव. आणि दुर्योधनाने मांडी दाखवली आहे तिला. इथंच कर्ण थांबला असता तरी गोष्ट वेगळी आहे. कर्णाने पुढचं वाक्य केलंय, तिला बंधकी म्हटलंय. अरे म्हणले या स्त्रियांना म्हणले एकापेक्षा जास्त नवरे आवडतात आणि हिनी तर 5 नवरे केलेत म्हणले, ही वेश्या आहे म्हणले. आता मला सांगा शिवाजी सावंतांना कर्णाचं हे वर्णन महाभारतात वाचता आलं नसेल? तेव्हा अशा पद्धतीने एक प्रेज्युडिस माइंडेड काहीतरी धरायचं. आपल्या समोर जर असं कोणी विधान केलं
तर आपल्या मनामध्ये त्याची काय इमेज तयार होईल हो? तर त्या पद्धतीने जर आपण मूळ महाभारत वाचलं तर आपल्याला व्यासांच्या दृष्टिकोनातून व्यासांनी पेटवलेला दिवा मला योग्य मार्गदर्शन करेल. कुठल्या प्रसंगी कसं वागलं पाहिजे. बरं, हे सगळं कर्णाने कृष्णाला नंतर युद्धाच्या वेळेला जेव्हा कृष्ण त्याला सांगायला गेला की तू कुंतीचा मुलगा आहे, तेव्हा कर्णाने दोन गोष्टी केल्या, चांगल्या केल्या. काय केलं चांगल्या? एक सांगितलं की मी कुंतीचा मुलगा आहे हे पांडवांना सांगू नका, शेवटपर्यंत सांगू नका. का? तर ते माझ्याशी दुर्बळतेने लढतील. त्याला पांडवांचा सज्जनपणा माहिती आहे. मी त्यांचा भाऊ आहे असं जर त्यांना कळलं तर ते माझ्याशी तितक्या तीव्रतेने लढणार नाहीत म्हणून सांगू नका. आणि दुसरं विधान केलं की अरे मी जे जे काही करत आलो आतापर्यंत ते केवळ दुर्योधनाला खुश करण्यासाठी करत आलो. अत्यंत वाईट माणसाला माझं अख्खं जीवन दिलंय. मी सूर्यपुत्र आहे, मी जीवन दिलेलं आहे आणि त्या जीवनामध्ये माझ्या मधल्या सगळ्या वाईट गोष्टी या बाहेर आलेल्या आहेत, सिद्ध झालेल्या आहेत. हे कर्णाने तिथे मान्य केलंय, कृष्णापुढे मान्य केलंय. आणि शिवाजी सावंतांना तेही दिसलं नाही, त्याचा उल्लेख केलेला नाही. मी पहिल्यांदा जेव्हा मृत्युंजय वाचली ना तेव्हा सुद्धा मी मृत्युंजयाच्या प्रेमातच पडलो होतो. पण माझ्या मनात कुठेतरी शंका आली की नाही इथे थांबून चालणार नाही. म्हणून दाजी पणशीकरांचं कर्ण खरा कोण होता हे पुस्तक मी वाचलं. त्याच्यानंतर माधुरी सप्रे या विदुषीने पीएचडी साठी थिसिस तयार केला. दुर्दैवाने त्यांना पीएचडी मिळाली नाही. दीर्घसूत्रीप्रमाणे विद्यापीठाने खूप कालहरण केलं आणि त्यांची ती वेळ निघून गेली. म्हणून त्याने पुस्तक प्रकाशित केलं त्यांच्या पीएचडीच्या केलेल्या प्रबंधासाठी. आणि सुदैवाने ते पुस्तक मला मिळालं आणि ते इतकं दीर्घ पुस्तक आहे, ते मी सगळ्या त्याच्या नोट्स काढल्या. मग माझ्या लक्षात आलं की अरे आपण अशा प्रभावाखाली जाता कामा नये, म्हणून मूळ महाभारत वाचलं पाहिजे. आणि सध्या मी ते मूळ महाभारत वाचतोय. आणि ते वाचत असताना माझ्या लक्षात येतंय की प्रत्येक चित्रण करताना व्यासांनी तटस्थ पद्धतीनेच केलाय. आता हा एक भाग आपण बाजूला ठेवू. आपण सर्वसामान्य साहित्यिकांच्या दृष्टिकोनातनं महाभारताचं परिशीलन करायचं नाही, हा दृष्टिकोन आपण मनापाशी ठेवा. आणि आता गुगलने तुम्हाला अनेक गोष्टी दिल्यात. ई बुक्स नावाचं तर भन्नाट प्रकार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी ती लिंक पाठवेन की जेणेकरून तुम्हाला ओरिजिनल महाभारत वाचता येईल, हरकत नाही. त्याच्यानंतर मुद्दा येतो की मग रामायण आणि महाभारत ह्या दोन पद्धतीचे जे महाकाव्य आहेत, ऐतिहासिक महाकाव्य आहेत, त्याच्यातलं अनुकरणीय कुठलं आणि त्या दोनांमध्ये फरक काय? ढोबळमानाने सांगायचं झालं तर रामायणामध्ये दुष्प्रवृत्ती आणि सत्प्रवृत्ती या भिन्न भिन्न दिसू शकतात. काही ठिकाणी त्याचं मिश्रण आहे. उदाहरणार्थ कैकेयीत मिश्रण आहे, विभीषणात मिश्रण आहे ना मिश्रण. सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती दोन्हीचं मिश्रण आहे. विभीषणाने काय केलं? विभीषण म्हणला रावण मला पैसे तर देतो, त्यामुळे त्याच्या कृष्ण कृत्यांकडे मी दुर्लक्ष करतो. हे सुद्धा वाईट कृत्य आहे. अन्यायाचं डोळे झाक करणं आणि प्रतिकारच न करणं हे सुद्धा वाईट आहे. हे हनुमंताने त्याला जेव्हा पटवून दिलं आणि हनुमंताच्या कूटनीतीने विभीषणाला पटलं, त्याला पटलं, तेव्हा तो रामाकडे आला. पण अन्यथा सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती समोरासमोर वेगवेगळ्या दिसतात. महाभारतामध्ये ते तसं दिसत नाही. मी एक कथा सांगतो तुम्हाला. ती कथा लक्षात राहण्यासारखी आहे. खरं म्हणजे आज तुम्ही टिपणं काढायला पाहिजे होती. आपली एक मंडळाची सवय होती आणि ती सवय अशी की डायरी घेऊनच बसायला म्हणजे निदान कथांचे संदर्भ तरी लक्षात राहते. मद्र देशाचा राजा शल्य हा कृष्णा इतकाच सारथी होता, उत्कृष्ट सारथी होता. दुसरं तेवढंच नाही, महारथी होता. त्या काळात अतिरथी महारथी अशी ती चवड होती. तसा हा शल्य महारथी होता. हा महारथी
त्या काळची परंपरा अशी बरं का, की युद्ध महायुद्ध करायचं झालं, महाभारताचं जे शेवटचं युद्ध आहे, कुठल्याही युद्धाला जो कोणी पहिलं निमंत्रण देईल त्या निमंत्रणाला जागायचं आणि त्याच्या बाजूने लढायचं, एक परंपरा. याला कुठलाही धार्मिक संकेत नाही, कुठलाही संकेत नाही. पण शल्याला पहिला निरोप धर्मराज पाठवतो. आपला मामा आहे, माद्रीचा भाऊ आहे, आणि त्यामुळे माद्री मातेचा भाऊ हा आपला मामा असल्यामुळे पहिलं निमंत्रण त्याला पाठवलं. आणि तो महारथी आहे, सगळं सैन्य घेऊन तो निघालेला आहे शल्य. आणि शल्य निघाल्यावर त्याचं न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं स्वागत झालं. हा देश आहे ना, साधारण मध्य प्रदेशच्या वर राजस्थान पासून ते मथुरेपर्यंत असा पसरलेला आहे मद्र देश. तिथून हस्तिनापुरात जायला, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जायला वेळ लागला, 7 दिवस लागले त्याला. या 7 दिवसामध्ये खान पान मनोरंजन इतके सुबक व्यवस्था ही ठेवली गेली की तो इतका खुश झाला. राजा आहे तो, अरे वा 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 म्हणाले, काय छान व्यवस्था केली आहे. आणि शेवटच्या दिवशी आता आपण धर्मराजाकडे उद्या पोहोचणार, त्या दिवशी शकुनी मामा तिथे आला. आणि शकुनीने त्याला सांगितलं शल्याला, काय मामा, कारण पांडव जसे तसे कौरव, ते भाऊच ना, त्यामुळे एक चुलत चुलत भाऊच, धृतराष्ट्र आणि पांडू. आता शल्याला जेव्हा शकुनी मामा विचारतो, काय मामा कसं काय प्रवास झाला, 7 दिवस वगैरे छान, अरे काय सुंदर, माझ्या भाच्यांनी म्हणाले इतकी चोख व्यवस्था ठेवली की अशी चोख व्यवस्था मला काही त्रास झाला नाही. माझे भाचे आहेत म्हणले, ते म्हणाले ते तुमचे नाही, हे भाचे म्हणले कौरव, त्यांनी ही व्यवस्था ठेवली. अरे चा, त्यांचं अन्न खाल्लं आपण. शल्याच्या मनात चलबिचल झाली. पहिलं निमंत्रण, त्याच्या बाजूने लढायला आलो, आता ज्याचं अन्न खाल्लं त्याचं काय करायचं, ज्याचं मीठ खाल्लं. म्हणून तो धर्माकडे येतो आणि धर्माला सांगतो. आता या धर्माला खरं म्हणजे माझ्या मनामध्ये असं आहे की याला धर्म म्हणणारच नाही मी, त्याला युधिष्ठिर म्हणावं, पण तो युधिष्ठिर सुद्धा नाही, युद्धामध्ये स्थिर असं मन असाही तो नाहीये खरं म्हणजे. पण धर्म म्हणण्यापेक्षा युधिष्ठिर म्हणलेलं चालेल, कारण त्याने अधर्माने अनेक गोष्टी केल्या. त्याचा पहिलं लक्षण सद्गुण विकृती. आपल्यामध्ये सुद्धा अनेक सद्गुण आहेत, पण त्याची जर विकृती झाली, अतिरेक झाला, आणि त्याचं उदाहरण आपल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण त्यांना फार मोठं मानतो सुद्धा, की ती सद्गुण विकृती देशाच्या फाळणीत रूपांतरित झालेली आहे. सद्गुण विकृती म्हणून त्याला युधिष्ठिर म्हणू आपण. युधिष्ठिराकडे गेला शल्य आणि त्याने सांगितलं, अरे तुमचा निरोप मिळाला आणि तुमच्या निरोपाप्रमाणे मी सगळी माझी सेना घेऊन आलेलो आहे आणि तुमच्या बाजूने मी लढणार आहे. पण वाटेमध्ये म्हणाले गडबड झाली. ते 7 दिवस म्हणले मी कौरवांचं अन्न खाल्लं, आणि ज्याचं अन्न खाल्लं, ज्याचं मीठ खाल्लं, त्या मिठाला जागलं तर पाहिजे. आणि म्हणून मला आता कौरवांच्या बाजूने लढावं लागणार आहे, हे मी तुला सांगायला आलो. खेदयुक्त अंतःकरणाने मी तुला सांगतो, लढायला तुझ्यासाठी निघालो, पण आता मला कौरवांकडनं लढायचंय, तर तू मला परवानगी दे. हा युधिष्ठिर, ज्याला धर्मवेत्ता मानला जातो, तोही म्हणाला तुझं म्हणणं बरोबर आहे मामा. त्याला असं वाटलं नाही की अरे बाबा मामा, तू अनेक वेळेला आमच्याकडचंही जेवलायस, आमचंही मीठ खाल्लंयस, असं तो म्हणाला नाही. पण तो म्हणाला, जा बाबा तू कौरवांकडनं लढ. आता शल्याला मनाला टोचणी लागली. तो म्हणाला, अरे च्या, आपण लढायला तर आलो आणि हा तर लगेच परवानगी देऊन मोकळा झाला. त्याचं मन खायला लागलं. तो म्हणाला, तू काहीतरी माझ्याकडनं मागून घे. युधिष्ठिर म्हणाला, नको नको, मला काही नको तुमच्याकडनं, मला तुमचा आशीर्वाद द्या, बस संपलं, मला काही नको म्हणाले. परत परत शल्य सांगतोय, अरे काहीतरी माग, माझ्या मनाला समाधान मिळेल, नाहीतर टोचणी घेऊन मी जाणार. धर्म म्हणतो नको, युधिष्ठिर म्हणतो नको. तिथे कृष्ण असतो.
कृष्ण म्हणतो मामा, कारण ते आता मामा दुःखी झाले, युधिष्ठिर काही मागत नाही आणि आता आपली टोचणी घेऊन जायचं. त्या कृष्ण म्हणतो मी धर्माच्या वतीने मागू शकतो का, युधिष्ठिराच्या वतीने मी मागू शकतो. शल्याला वाटलं अरे तेवढंच बरं, काहीतरी देऊन तर जाऊ आपण. म्हणून त्याने विचारले की सांग बाबा, तू तरी सांग काय देऊ सांग. कृष्ण म्हणतो की मामा, तुम्ही महान सारथी आहात आणि मी सुद्धा सारथी आहे. मी अर्जुनाचं सारथ्य करणार आहे आणि तिकडे कौरवांकडे कर्ण हा कधीतरी कौरवांचा सेनापती होणार आहे आणि तो सेनापती झाल्यावर त्याची पहिली मागणी अशी असेल की मला कृष्णासारखा सारथी पाहिजे. तेव्हा तुझं नाव पुढे येईल, तुमचं नाव पुढे येईल. एवढंच ना म्हणाले, मी सरळ सांगेन त्याला मी होणार नाही. संपलं म्हणा. आता बघा, कौरवांकडनं लढायला तर निघाला आणि कौरव सेनापती जो दुर्योधन प्रमुख आहे त्याने समजा याला सांगितलं की तू कर्णाचा सारथी होता, मी नाही म्हणेन. हा आत्ताच उलटला, म्हणजे जायच्या आधीच आता त्याचं अन्न कुठे गेला माहिती नाही. त्या कृष्ण म्हणाला नाही नाही नाही, तसं नाही करायचं, तसं करायचं नाही. मग म्हणाले काय करायचं, तर म्हणाले तू हो म्हणायचं. आता शल्याच्या पुढे मोठं प्रश्नचिन्ह आलं. अरे हे काय बाबा. कृष्ण म्हणाला मामा, त्यावेळेला तुम्ही असं करायचं, त्याचं सारथ्य तर घ्यायचं पण त्याचा तेजोभंग होईल अशा पद्धतीने त्याच्याशी संवाद करायचा. त्याच्याशी असं बोला की त्याचा मानभंग होईल, अपमान होईल, खच्चीकरण होईल. आणि हा हो म्हणतो. बघा काय चाललंय, महाभारत आहे. निघाला कोणासाठी, धर्मासाठी. वाटेत अन्न खाल्लं दुर्योधनाचं, लढणार कोणासाठी, कौरवांसाठी. कृष्ण काय सांगतोय, कर्णाचा सारथी हो. हा म्हणतो हो. त्याचं खच्चीकरण कर, हा म्हणतो हो. सेनापतीचं खच्चीकरण हा करणार आणि कौरवांच्या बाजूने लढणार. काय भानगड आहे. पण हा निघाला, करीन म्हणाला. आता प्रत्यक्ष अशी वेळ आली बरं का युद्धामध्ये. कृष्णच आहे तो, त्रिकालदर्शी आहे. 9 दिवस संपल्यावर दुर्योधन भीष्मांकडे गेला आणि भीष्माला त्याने सांगितलं की तुम्ही मुद्दामून पांडवांना मारत नाही आहात. बाकी सगळ्या सैन्याला तुम्ही मारताय पांडवांची, पण पांडवांना तुम्ही बायस्थ आहात, तुम्ही पक्षपाती आहात. तुमचं सगळं मन पांडवांच्या बाजूने आहे, मला माहित होतं. म्हणून तुम्ही पांडवांपैकी एकालाही मारत नाही आहात. आणि मग भीष्म, काही जण म्हणतात त्याने 5 अग्निबाण काढून दिले, सुवर्ण बाण दुर्योधनाकडे दिले आणि दुर्योधनाने ते स्वतःकडे सांभाळायला घेतले. कारण भीष्म परत उद्या बदलले तर काय करायचं. ते ह्या 5 बाणाने मी पांडवांचा वध करेन असं सांगितलं, अभिमंत्रित केलंय आणि ते बाण म्हणाले दुर्योधनाला दिले. काही जण म्हणतात त्यांना बाणांची आवश्यकताच नव्हती. ते म्हणाले उद्या पांडव जिवंत राहतील नाही तर मी जिवंत राहीन, पांडव जिवंत राहतील नाही तर मी जिवंत राहीन असं म्हटल्यावर दुर्योधनाला हायसं वाटलं. आपण ह्या उपपत्तीने जाऊया, कारण त्याने आपलं वचन पाळलेलं आहे आयुष्यभर, तेव्हा हे सुद्धा वचनच आहे. आणि म्हणून दुर्योधन परत आलेला आहे आणि कृष्णाला हे कळतं की अशा पद्धतीने त्याने विधान केलंय आणि ज्या अर्थी भीष्मांनी विधान केलेलं आहे त्या अर्थी पांडवांचं काही खरं नाही. मग अशा बाबतीत काय उपाय करावा. कृष्ण आहे तो. कृष्ण म्हणाले जो शब्दांच्या अधीन होतो त्याला शब्दांमध्येच पकडायचं असतं. आणि म्हणून द्रौपदीला तो सकाळी पहाटे सांगतो सुवर्ण अलंकार घाल, सगळे सौभाग्य अलंकार घाल आणि माझ्या बरोबर चल पहाटेच. आणि तिला घेऊन गेले. तिला म्हणाले चपला बाहेर ठेव या आश्रमाच्या आतमध्ये, भीष्म बसलेले ध्यान लावून, त्यांना वंदन कर जाऊन. आणि द्रौपदीने तसं केलंय. कंकणांचा आवाज झाला नमस्कार करताना, म्हणून भीष्मांनी आशीर्वाद देऊन टाकला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. डोळे उघडून बघतात तर द्रौपदी आहे. आपली कालची प्रतिज्ञा त्यांच्या लक्षात येते की पांडव तरी जिवंत राहतील नाही तर मी तरी जिवंत राहीन. आता आली का पंचायत. ज्या शब्दांमध्ये मी सांगितलं त्याच्यामुळे मी अडकलो होतो पांडवांना मारायला,
आता कृष्णाने ही युक्ती आपल्यावरच उलटवली. आपण आशीर्वाद दिला, आता कुठला आशीर्वाद पाळायचा, कुठलं वचन पाळायचं, हा का तो दुर्योधनाला दिलेलं वचन का द्रौपदीला दिलेलं? किंवा तो द्रौपदीला म्हणतो की तू एकटी आलेली नाहीये, ही तुझ्या बुद्धीची कसरत नाही. कोण आलंय तुझ्या बरोबर? तर ती म्हणते की बाहेर आलेत ते माझ्या जोड्यांपाशी थांबलेले. अरे अरे अरे, भीष्म स्वतः उठून बाहेर येतात आणि वासुदेवा, अरे तू काय केलंस हे मला? तेव्हा कृष्णाने त्यांना उत्तर दिलं, अहो तुम्ही वचन देता आणि त्यातनं मार्ग मला काढायला लागतोय, आता तुम्हीच सांगा यातनं मार्ग कसा काढायचा? तेव्हा ते म्हणाले की माझी एक प्रतिज्ञा आहे, पूर्वायुष्यात किंवा पूर्वजन्मात स्त्री असणारी बाई जर माझ्या समोर वीर म्हणून आली तर मी शस्त्र खाली ठेवतो. तुमच्याकडे शिखंडी नावाचा जो वीर आहे तो पूर्वायुष्यातही स्त्री होता आणि पूर्वजन्मी ही अंबा नावाची स्त्री होती. तेव्हा ती जर शिखंडी पुढे आला तर मी माझे शस्त्र खाली ठेवणार आहे. कृष्णाला हायसं वाटलं. कृष्णाला खरं हे माहीतच होतं, पण ते भीष्मांच्याकडनं येणं अपेक्षित होतं. शब्दांचा अभिमान बाळगणाऱ्याला शब्दातच अडकवायचं असतं. कृष्णाने आपले शब्द पाळलेले नाहीत, हेही मी सांगणार आहे पुढच्या कथेमध्ये. आपली वेळ होत आली, 1 तासामध्ये सगळं सांगणं फार अवघड आहे. आपल्याला काही पुढचे भाग पुढे कधीतरी कव्हर करावे लागतील. तर अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला अर्जुनाने शिखंडीचा रथ पुढे आणला. कृष्णाने त्याला पुढे जायला सांगितल्याबरोबर भीष्माने ते खाली ठेवलेलं आहे शस्त्र. अर्जुनाला सांगितलं मार, निशस्त्र माणसाला मारायचं नाही असं धर्मयुद्ध सांगतं. 10व्या दिवशी भीष्म पडले. त्याच्यानंतर द्रोणांकडे 2 दिवस आले, 5 दिवस आले. 5 दिवस द्रोण लढलेत. त्यांनाही अनितीने अधर्मानेच मारण्यात आलं. पण त्याला पांडवांची चूक आहे असं म्हणता येणार नाही. अधर्माची सुरुवात कौरवांनीच केली अभिमन्यूला मारून. ते जाऊ द्या, अधर्माची सुरुवात त्यांनीच केली आणि पराकोटीचा अधर्म केलेला आहे कौरवांनी नंतर. त्याच्यानंतर कर्ण झाला 2 दिवस. दुर्योधनाने कर्णाला सांगितलं, बरं हा कर्ण भीष्म सेनापती सरसेनापती असताना लढलेला नाही. एकतर भीष्मांचंही म्हणणं तसंच होतं, पण कर्णाने तेच सांगितलं की माझा पराक्रम झाकोळला जाईल आणि म्हणून भीष्माने त्यांचं सरसेनापतीपद करावं, मी बाजूला राहीन. अरे मग मित्राला मी साथ देणार, त्याची प्रतिज्ञा गेली कुठे तुझी? बरं हा काय पहिलाच प्रसंग होता? गोहरणाच्या प्रसंगी भीष्म होते की तिथे कर्णाला 2 वेळा पळून जावं लागलं विराटाच्याशी लढताना. म्हणजे आपल्याला सोयीचं असेल त्यावेळेला वागायचं, ही नीती आहे. त्याच्यानंतर दुर्योधनाने कर्णाला विचारलं, काय बाबा आता तू सेनापती होणार आहे, तुझा काय तो पराक्रम दाखव, तुला ती चांगली सुवर्ण संधी मिळालेली आहे. तो म्हणला मला सारथी पाहिजे चांगला. तिकडे कृष्ण सारथी आहे. काही वेळेला आपण सबबी शोधतो, तशी याने सबब शोधली. मग दुर्योधन म्हणाला आता तू सुचव, आपल्याकडे एवढी माणसं आहेत. म्हणून त्याने सांगितलं शल्य आपल्याकडे महारथी आहे, तो उत्कृष्ट सारथी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल बरं का, नकुल हा सुद्धा उत्कृष्ट सारथी होता, अश्व परीक्षेत तरबेज होता. उत्तर हा विराटाचा जो मुलगा होता, ज्याला आपण बायकात बहु बडबडला म्हणतो ना, तो उत्तर सुद्धा उत्कृष्ट सारथी होता. म्हणजे त्या काळामध्ये सारथ्याचं प्रशिक्षण, बरं या सगळ्यांना प्रशिक्षण दिलं कोणी? हे द्रोणांनी दिलं बरं का. म्हणजे द्रोण केवळ धनुर्विद्येचेच होते असं नाही, त्यांनी सर्व प्रकारच्या विद्या शिकवलेल्या आहेत. पण राजाश्रय मिळाल्यामुळे काय गडबड झाली तो स्वतंत्र विषय आहे द्रोणांचा. पण स्वाभाविकपणे दुर्योधनाने शल्य मामाला बोलावणं पाठवलं. मामा म्हणले तुम्ही सारथी व्हायचं. ते म्हणले कुणाचा? या सूतपुत्राचा? हे होणार नाही म्हणले. अरे मी महारथी आहे, क्षत्रिय माणूस आहे, सूतपुत्राचा त्याने रथ चालवायचा का मी रथ चालवायचा म्हणले. तेव्हा दुर्योधन म्हणला नाही नाही नाही, तसं नाही चालणार, तुम्हाला मला सांगावंच लागेल की तुम्हाला सारथीपद करायचं. हो नाही करता शेवटी शल्य तयार होतो. शल्य एक अट घालतो. शल्य अट सांगतो की मी त्याला वाटेल ते बोलेन आणि त्याने ते ऐकून घेतलं पाहिजे.
त्याबरोबर कर्णाकडे गेल्यावर कर्ण म्हणतो तयार तर झाला, चांगला सारथी मिळाला आपल्याला. आता ज्यांनी महाभारत सिरियल पाहिली आहे ना, तिथे तो शल्य कसा चेकाळल्यासारखा ओरडतो कर्णाला आणि टाळ्या कसा वाजवतो, असं नाहीये बरं का महाभारतामध्ये. ते नाट्य रूपांतर फार डोक्यात जाऊ द्यायचं नाही आपण. आणि तो दुर्योधनाला कसं सांगतो बघ बघ कर्ण कसा मारतोय वगैरे, असं काही झालं नाही. तर शल्याने ही अट घातली असं कर्णाला सांगतो दुर्योधन. कर्ण विचार करतो, अरे काय तो मस्त बोलेल ना, एवढंच ना, माझ्या अंगाला कुठे भोकं पडतं. चालेल म्हणाले, काही बोलाव. झालं. इकडे अर्जुनाने ज्या वेळेला युद्धाच्या वेळेला पहिल्या दिवशी कृष्णाने विचारले की काय करायचं बाबा, रथ तर जोडून आणलाय. तेव्हा तो म्हणता सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत, दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. कोण कोण त्या धातराष्ट्राच्या म्हणजे कौरवांच्या दुर्योधनाच्या बाजूने लढायला, माझ्याशी लढायला, एका अर्थाने मरायला कोण कोण तयार झाले हे मला बघू दे. आणि कृष्ण तसं करतो. तो त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये आणून उभा करतो. आणि मग जे घडायचं ते घडलं. अर्जुन गडबडला. त्याला भीष्म दिसत नाहीत, त्याला पितामह दिसतात, त्याला द्रोण दिसत नाहीत, त्याला गुरु दिसतात, त्याला मेवणे दिसतात, त्याला सासरे दिसतात, त्याला मुलं दिसतात, त्याला नातवंड पतवंड दिसतात, नातेवाईक दिसतात. आणि ते दिसल्याबरोबर त्याच्या मनामध्ये गलबला निर्माण होतो. ज्ञानेश्वरांनी उपमा दिली आहे, वीरवृत्ती निघून गेली, कारण त्याच्यामध्ये कारुण्य आलं आणि ती सवत आली, म्हणून वीरवृत्ती त्याला सोडून निघून गेली. दोन्ही एकत्र नांदू शकत नाही. आणि मोहफणीग्रस्त झाला तो. त्याला मोहाच्या सापाने गिळून टाकलं अर्जुनाला. आणि कृष्णाने काय करावं, कृष्णाने त्याला 18 अध्यायांची गीता सांगितली. गीतेच्या शेवटी अर्जुन म्हणला नष्टो मोहा, माझा मोह गेला, स्मृती लब्धा, मला सगळं आठवण झाली, आता काय करायचंय. त्वत्प्रसादान्मयाच्युत, तुझ्या प्रसादामुळे हे घडलं, तुझ्या उपदेशामुळे मला घडलं. तीर्थप्रसाद नाही दिला, हा उपदेश दिला गीतेचा. ज्या वेळेला सारथ्याची भूमिका श्रीकृष्ण करतोय त्यावेळेला आपला जो मालक अर्जुन आहे तो गडबडला, तर त्याला सावरण्याचं हे पहिल्यांदा कर्म केलं आणि नंतर अनेक वेळा केलं. इकडं काय झालं बघू. कर्ण सेनापती झाला, ते सुद्धा किती दिवसांनी, 12 दिवस, 15, 17, 16व्या दिवशी. 16व्या दिवशी कर्णाला शल्य विचारतो रथ कुठे नेऊ. कर्णाला स्वाभाविकपणे ईर्ष्या आहे, आयुष्यभर जपलेली ईर्ष्या आहे, ज्याच्यामुळे तो वाटोळं झालं. 2 गोष्टींमुळे कर्णाचं वाटोळं झालं. एक कुसंगती, आपणही लक्षात ठेवलं पाहिजे, कुणाच्या संगतीत राहायचा हा आपला चॉईस आहे. कुसंगती आणि ईर्ष्या, नको असताना ईर्ष्या. कोणी वरच्या पदावर गेलं, माझ्या मनात जळफळाट व्हायचं कारण काय. तो चांगलं काम करतोय ना, माझ्या पोटात दुखायचं काम काय. ईर्ष्या कधीही निर्माण होऊ शकते. अगदी साधं उदाहरण घेऊ. 12वीच्या मार्कांमध्ये 300 पैकी समजा मार्क आहेत, एकाला 295 पडले आणि मला 294 पडले. झाले का ईर्ष्या निर्माण. त्याला पालकांनी खतपाणी घातलं, अरे त्याच्यापेक्षा 1 मार्क कमी पडला, तुझा मेरिट नंबर खाली येणार. झाली ईर्ष्या निर्माण झाली, ती आयुष्यभर टिकते. तो कधीही विसरत नाही पुढच्या आयुष्यात मला 294, त्याला 295. मी माझ्या उदाहरणावरून सांगतो. 7वी मध्ये असताना माझा एक प्रतिपक्षी होता आणि 7 विषय धरले, तर तो पाहिला. आणि त्याचे वडील महान नगरसेवक वगैरे वरच्या पदांवर होते, आम्ही गरीब होतो. त्यामुळे मी मान्य केलं, तुला पाहिजे ते घे म्हटलं. 8 विषय त्याने आले की वडिलांना सांगितलं, वडिलांनी डिक्लेअर केलं, त्याने प्राइज घेतलं. अजूनपर्यंत त्याने मी नाही, मी विसरलो त्याच दिवशी. सांगायचं तात्पर्य असं की ही ईर्ष्या होती, म्हणून शल्य म्हणला अर्जुनाच्या समोर नेऊन माझा रथ उभा कर. शल्य म्हणाला नमनालाच म्हणले मार खायचाय काय, आजच सेनापती झालास, इतक्या वेळा मार खाल्ला अर्जुनाकडनं, फार वस्त्र फेडून घेतली गोवारणाच्या प्रकरणी, तुझं ते निळं वस्त्र धोतर फेडून नेलं म्हणले त्या उत्तराने, कशाला अर्जुनाच्या पुढे जातो. तिथे तो एकटाच होता म्हणले, त्याचं सैन्यही नव्हतं. आता तो ससैन्य उभा आहे. तिथे श्रीकृष्ण नव्हता, तिथे उत्तर सारथी होता, आता श्रीकृष्ण सारथी आहे. तू म्हणाले तू एक काम कर सहदेव,
हा सगळ्यात वीक माणूस असेल असं तुझ्या दृष्टीने वाटलं तर तू सहदेवाशी खेळालास. तो कर्ण भडकतो, मुळावरच वाघात घातला ना. त्याचा मूळ व्याधी त्याला शल्याला माहित होती. हा अर्जुनाची ईर्ष्या आहे याला. मग तो म्हणाला, अरे शल्या, तुला ऐकू नाही आलं का? अर्जुना पुढे नेऊन उभं कर. तो म्हणाला, कशाला तुम्ही त्याच्यापेक्षा नकुलाशी का नाही लढत? भीमाच्या तर वाटेला जाऊ नका म्हणला. तो काय करेल माहित नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही मग धर्माशी लढा म्हणले. आणि त्या धर्माला काय करायचं ते तुम्ही करा. कर्णाचा जळफळाट होतो, संताप होतो. एका बाजूला कृष्ण गीता सांगतोय, एका बाजूला सारथी खच्चीकरण करतो. आणि सारथ्याने खरं म्हणजे मालकाचं मन स्थिर ठेवायचं असतं, जे कृष्णाने केलं. आणि शल्याने काय केलं? म्हणून महाभारताच्या कथा वाचताना आपल्याला फार सावध राहायला लागतं की अनुकरणीय काय आहे, काय नेमकं घ्यायचंय. कथांच्या महाजालात जर सापडला माणूस तर मनोरंजन होईल, आणि चुकीचं अनुकरण केलं तर जीवनाचा अधप्पात ठरलेला आहे. म्हणून नेमकं सारभूत काय घ्यायचं ते ठरलं पाहिजे, ठरवलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. 7:15 झाले, मला दिलेला वेळ संपला. तेव्हा अध्यक्ष महाराजांनी काय ती सूचना करावी. सर केतन नाहीये, मी अमोल बोलतोय. त्यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली होती की सरांना सांग म्हणून. सर माझ्यामध्ये आपण अजून एक सुरुवात व्हायला आपल्याला थोडा वेळ झाला होता. एक 10 मिनिटं अजून पुढे कंटिन्यू करूया. आणि आमची अशी विनंती आहे सर की हे एकावरती संपणार, आम्हालाही ऐकण्यामध्ये इतका वेळ निघून गेला कळलेलंच नाहीये. त्यामुळे एका सेशन मध्ये हा विषय थांबवा आम्हाला अजिबात वाटत नाहीये. पण आजची मर्यादा आपण अजून 10 मिनिट. निनादला विचारतो की जर का प्रश्न असतील ना सर, तर आज आपण ते प्रश्न अजून पुढच्या 10 मिनिटांमध्ये घ्यावेत असं मला वाटतंय. आणि मग अजून एक सत्र आपण या विषयावरती ठेवावं की ज्याच्यामध्ये अजून आपल्याला विस्तृत हे आम्हालाही ऐकायला खूप आवडतंय. पण प्रश्न विचार नाही, मला असं वाटतं की माझा विषय संपवायला अजून मला 10 मिनिटं लागतील. त्यामुळे प्रश्न एकत्र करून ठेवा आणि माझ्याकडे पाठवा. चालेल सर. आता हे जे काही महाभारत ऐकण्याची उत्कंठा तुमच्यामध्ये निर्माण झाली असेल तर ते माझं कौशल्य नाही, ते व्यासांचं कौशल्य आहे. आणि त्यातली काही उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवली आणि तुमची उत्कंठा जागी झाली असेल आणि खरोखरच तुम्हाला वाटलं असेल तर ते क्षणिक वाटू देऊ नका की बा छान सांगितलं, आपण वाचलं पाहिजे. घरी जाईपर्यंत हा विचार विरळला जाता कामा नये, तो प्रत्यक्ष कृतीत आला पाहिजे. श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. क्रिया पालटली पाहिजे. कानात ह्या बाजूने गेला आणि त्या बाजूने बाहेर आलो तर त्याला श्रवण नाही म्हणताय. तर त्याप्रमाणे जर श्रवणाने तुमच्यामध्ये क्रियेत बदल घडला ज्याचा त्याने ठरवावा, तर मात्र निश्चित याचा तुम्हाला उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. हा तुमच्या करिक्युलम मधला भाग नसेल, पण आंतरिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. आणि कार्यकर्त्याला आंतरिक अधिष्ठान मिळालंच पाहिजे, बैठक मिळालीच पाहिजे, नाहीतर तो जीवनामध्ये टिकत नाही. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मी एक ठाम विधान करतो की आपली बैठक सिद्ध झाली पाहिजे, आणि ती सिद्ध व्हायला हे वारसा आहे. आता मी एक कथा सांगणार आहे. ज्या वेळेला अश्वत्थामा हा सेनापती होतो, अर्धा दिवस कृप आणि अर्धा दिवस अश्वत्थामा होतो, त्यावेळेला अश्वत्थामा सर्व नियम मोडून रात्रीच्या वेळेला पांडवांच्या शिबिरामध्ये जातो. अधर्माचा प्रकार जो मी मागे म्हटला अजून खूप झाले, त्यातला हा एक भीषण प्रकार आहे. सगळे पांडव पुत्र झोपलेले आहेत. त्या सगळ्या पांडव पुत्रांना तलवारीने तो शिरच्छेद करतो. पांडव तिथे नसतात, कृष्ण आणि पांडव दुसरीकडे कुठेतरी गेलेले असतात, त्यामुळे ते वाचतात. पण सर्व पाचीच्या पाची पुत्र जे आहेत द्रौपदी पासून झालेले, हे सगळे नष्ट झाले.
आणि म्हणून अश्वत्थाम्याला वाटतं की पांडवांचा निर्वंश केला. खरं म्हणजे अश्वत्थाम्याला द्रोणांनी सर्व विद्या दिल्या नव्हत्या. ब्रह्मास्त्र तर द्यायचं टाळलंच होतं, पण त्याने हट्टाने ते त्यांच्याकडनं घेतलेलं आहे आणि त्या ब्रह्मास्त्राचा गैरवापरही केलेला आहे. ते पुढे कधीतरी सांगेल. पण आता पांडवांचा निर्वंश झाला ही बातमी दुर्योधनाला सांगायला पाहिजे. हे आपण त्याचे पांग फेडले असं होईल, आपलं सेनापती पद आपण किती भूषवलं असं होईल. म्हणून अश्वत्थामा दुर्योधनाकडे आलेला आहे. इकडे मात्र काय झालं, अभिमन्यूची जी बायको आहे उत्तरा, तिच्या पोटात गर्भ आहे. याचा अर्थ पांडवांचा निर्वंश झालेला नाही ही बातमी अश्वत्थाम्यापर्यंत पोहोचते. आणि म्हणून अश्वत्थामा आपल्याकडे असलेलं ब्रह्मास्त्र हे त्या गर्भावरती सोडतो. अजून मला सांगा, भ्रूण हत्या ह्या पलीकडे वाईट काय असतो? गर्भात, पोटातल्या गर्भामध्ये तो ब्रह्मास्त्र सोडतो आणि तो गर्भ निपचित होतो. उत्तराला समजत नाही, अभिमन्यूच्या बायकोला, विराटाची मुलगी, ती कृष्णाचा धावा करते आणि कृष्ण तिथे येतो लगेच. आणि कृष्ण विचारतो की काय झालं. तेव्हा ती म्हणते की माझ्या पोटातला गर्भ निपचित झालेला आहे. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलंय. तेव्हा कृष्ण म्हणाला मी काय करू शकतो, तर म्हणाले तूच काहीतरी करशील. मग कृष्ण काय करतो, त्यावेळेला हातामध्ये पाणी घेतो आणि ते पाणी घेऊन तो असं म्हणतो की जर मी आयुष्यामध्ये असत्य वर्तन केलं नसेल, मी अधर्माने वागलो नसेल, मी रणांगणातून पळून गेलो नसेल, तर या अभिमंत्रित पाण्याने हा गर्भ जिवंत होईल. आणि ते पाणी शिंपडतो. त्याबरोबर गर्भाची हालचाल सुरू होते, गर्भ जिवंत होतो. त्याचा नंतर जन्म होतो. नंतर कधीतरी त्याचं नाव परीक्षित असं ठरलं जातं. त्या परीक्षिताचा मुलगा तो जनमेज आहे. परीक्षिताची कथाही स्वतंत्र भिन्न आहे. महाभारतामध्ये असंख्य हजारो कथा आहे आणि एकमेकांशी व्यवस्थित जोडलेल्या आहेत, कुठे काही गोंधळ नाही. आता मला सांगा, कृष्णाने ही प्रतिज्ञा केली तर खरंच असं झालं का हो? तो रणांगणातनं पळाला नाही. अहो, त्याचं नाव रणछोडदास आहे. मथुरेवरती 27 वेळा जरासंधाने स्वाऱ्या केल्या, 22 का 27 वेळा, आणि सगळ्या स्वाऱ्या कृष्णाने परतवून लावलेल्या आहेत. जरासंध पराभूत होऊनच गेलेला आहे. चेदी देशाचा राजा तो. असंख्य राजांना त्याने कृष्णाच्या विरोधात लढायला एकत्र केलंय आणि तेच कौरवांच्या बाजूने उभे केले. मग कृष्णाने विचार केला, माझी प्रजा जी आहे मथुरेची, ही काय कायम युद्धजन्य अवस्थेमध्येच ठेवायची. आणि म्हणून एका रात्रीत तो मयाला बोलावून सांगतो की तू तिकडे, विश्वकर्म्याला बोलावून सांगतो की तू द्वारकेमध्ये सगळी व्यवस्था कर, आम्ही निघालो. आणि तो जे निघाला मथुरा खाली करून सगळ्या प्रजाजनांना घेऊन, तेव्हा त्याचं नाव रणछोडदास पडलं. रण सोडलेला. बरं, हे एकदा घडलं का? अहो, तो कालयवन आणि जरासंध जेव्हा आले ना, त्यावेळेला सुद्धा कृष्ण पळत पळत निघाला आणि एका गुहेत शिरलेला आहे. तिथे मुचकुंद ऋषी झोपलेले आहेत आणि ते असं वरदान घेऊन झोपले होते की मला कोणी उठवू नका, कारण युद्धामध्ये मी निरंतरपणाने लढलोय, मला झोप पाहिजे. त्या जो कोणी झोपेत न उठवेल त्याची राख होईल. कृष्णाला हा माहिती आहे वर. आणि म्हणून कृष्ण त्या गुहेत शिरलेत आणि आत कुठेतरी जाऊन लपलेत. पण पळालेच ना, काल यवनाला पाठ दाखवलीच ना, भले त्याच्यात त्यांचा काही हेतू असेल. आणि मग काल यवनाने त्या मुचकुंद ऋषींची शाल काढली आणि त्याबरोबर ते जागे झाले आणि याच्याकडे बघितलं तर तो कालयवन जळून गेलेला आहे. कृष्ण बाहेर आलाय, त्याचं काम झालंय, पण कृष्ण पळालाच ना. बर, रणछोडदास झाला. हा असत्य वर्तन केलं नाही असं म्हणाला. अरे, हा असत्य वर्तन स्वतः तर सोडाच, धर्मासारख्या माणसाला त्याने
असत्य वर्तन करायला सांगितलं. कुठला तरी अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि धर्माला सांगितलं की अश्वत्थामा मारलाय की नाही तुला विचारायला द्रोण नक्की येणार, कारण तुझ्यासारखं सत्य वक्ता कोण नाही. तू फक्त एवढंच सांग की अश्वत्थामा मेला नरोवा कुंजरोवा. तो माणूस आहे का हत्ती आहे मला माहिती नाही. कृष्णाची युक्ती अशी आहे की जेव्हा द्रोण आले विचारायला, त्यांना कळलं अश्वत्थामा गेल्याची वार्ता सगळीकडे पसरली होती. द्रोणांचा हातापायातलं त्राण गेलं. आपण ज्या मुलासाठी जगलो तेच कारण संपलं. अश्वत्थामा गेला असेल तर कुणाला विचारावं, धर्म बरोबर सांगेल. आणि म्हणून ते धर्माला युधिष्ठिराला विचारायला आले काय झालं बाबा. तेव्हा युधिष्ठिराने सांगितलं की अश्वत्थामा मेला आहे खरं आहे. आणि तिथे कृष्णाने शंख वाजवला. शंख वाजवल्याबरोबर नरोवा कुंजरोवा हे धर्माचं वाक्य शंखनादामध्ये विरलं. त्यामुळे द्रोणांना एवढंच ऐकू आलं की अश्वत्थामा मेला. त्याबरोबर त्यांनी शस्त्र टाकली. दृष्टद्युम्न आणि भीम त्यांच्या आतमध्ये गेलेत. तलवारीने त्यांचा शिरच्छेद झाला. द्रोण गेले. म्हणजे स्वतः तर सोडाच, धर्माला असत्य बोलायला लावलं. हे एकदा नाही घडलं, हे अनेक वेळाला घडलं. अजून एक कथानंतर कधीतरी मी सांगेन की ह्याने कसे कसे मार्ग काढलेत कृष्णाने. आता अधर्माने तो वागलाय की नाही. जरासंधाला भेटायला ज्या वेळेला राजसूय यज्ञ करायचं ठरलं तेव्हा धर्माने असं सांगितलं, धर्माला कृष्णाने असं सांगितलं थांब, मी आधी जरासंधाची भेट घेऊन येतो आणि भीम आणि अर्जुन यांना घेऊन जातो आणि तिथून आलो की मग तू राजसूय यज्ञाचं ठरव, तोपर्यंत निर्णय घेऊ नको. आणि जरासंधा समोर जाऊन हे तिघं उभे राहिलेत, मूळ वेशातच, छद्मी वेशात नाही. जरासंध म्हणला अरे तुम्ही तिघं कसे काय आले. तर कृष्ण म्हणाला आम्ही तुझ्याशी द्वंद्व युद्ध खेळायला आलो, म्हणजे मल्ल युद्ध खेळायला आलो. तुला जे योग्य वाटेल आमच्या तिघातलं त्याच्याशी तू मल्लयुद्ध कर. बघा कृष्ण नीती बघा काय, तुला जे योग्य वाटेल. आता स्वाभाविकपणे त्याला डिवचलाय जरासंधाला, हा मल्लयुद्ध खेळण्यामध्ये तरबेज आहे. तो म्हणला अर्जुन तर नाजूकच आहे, सोडूनच द्या. कृष्ण हा सुद्धा त्या मानाने आपल्या दृष्टीने हलकाच आहे. मग राहता राहिला भीम, हा मात्र पोलादी पुरुष दिसतोय. खेळायचं झालं तर माझ्या तुल्यबळ माणसाशी मी खेळेन. खेळायला लागला. खेळता खेळता याने त्याला फाडला आणि फाडल्यावर दोन बाजूला दोन शरीर टाकून दिली. त्याला जरासंध असं म्हणतात. त्याला वर होता की त्याची शरीर जुळली जाते आणि ते जुळली गेली आणि तो उभा राहिला. असं 2-3 वेळा घडल्यावर भीमाला कळलं ना आता काय करायचं. तेव्हा त्याने कृष्णाकडे पाहिलेलं आहे आणि कृष्णाने काय करावं, गवताची काडी उचलली, ती तोडली आणि उजवी डावीकडे टाकली, डावी उजवीकडे टाकली. जेव्हा दोन मल्ल एकमेकाशी लढतात तेव्हा बाहेरच्या माणसाने अधर्माने वागावं खाव, पण तो वागलेला आहे. याची सुद्धा असंख्य उदाहरणं आहेत. कर्णाचं चाक रुतलं, निशस्त्र माणसाला मारायचं नाही असा संकेत होता. पहिले 7 नियम जे ठरले त्यातला हा नियम आहे, निशस्त्र माणसाला शस्त्रवाल्याने मारायचं नाही. तो चाक काढायला उतरलाय आणि कृष्ण त्याला म्हणतो मार त्याला. अर्जुनाला सांगतो मार. आणि कर्ण म्हणतो अरे हा कुठे धर्म झाला का. आणि कृष्ण त्याला त्याची धर्माची व्याख्या फार द्रौपदी वस्त्रहरणापासून सगळे सांगतो. ती वाचल्यावर द्रौपदी वस्त्रहरण डोळ्यासमोर आल्यावर अर्जुन अजून त्याचा राग परत जागा होतो आणि तो कर्णाला मारतोय. म्हणजे कर्णाने इतरांच्याकडून सुद्धा अधर्माचरण करून घेतलंय, शल्यचं नाही केलं त्याने. मग मला सांगा की त्याने पाणी अभिमंत्रित करून त्या गर्भावर टाकलं, ते गर्भ जिवंत कसा झाला. असे प्रश्न आपल्या मनामध्ये आले पाहिजे. त्याने कृष्णाने असं सांगितलं होतं की मी युद्धामध्ये भाग घेणार नाही. मी युक्तीच्या गोष्टी सांगेन, चार युक्तीच्या गोष्टी सांगेन. न धरी शस्त्र करी, मी शस्त्र धरणार नाही. पण त्यांच्या जेव्हा लक्षात येतं की भीष्म लढताना अर्जुन जर मागचं पाऊल घेऊन लढतोय, हातचं राखून लढतोय, आणि बरोबर आहे भीष्म पितामह आहेत, त्याच्या दृष्टीने पूजनीय आहेत,
आणि एक बाण तर अर्जुनाला रथातच पाडतो. रथात त्याला क्षणभर चक्कर येते. आणि आपल्या भक्ताचं रक्षण करावं म्हणून ज्याने प्रतिज्ञा केली होती न धरी शस्त्र करीने, त्याने खाली उतरून जे चाक हातात सापडलं रथाचं ते गरगरा फिरवत तो भीष्मांकडे निघालेला आहे. कृष्ण आपल्या भक्ताला कोणीतरी धक्का पोचवलेला आहे हे त्याला सहन झालेलं नाही. प्रतिज्ञा बाजूला ठेवली आहे त्याने. हे अधर्माचं आचरण नाही का? भीष्म म्हणाले, ये बाबा, तुझ्यासाठी तुझी प्रतिज्ञा मी खोटी ठरवली आहे माझ्या प्रतिज्ञेच्या समोर, असं म्हणून सुद्धा कृष्ण पुढेच जातोय. तेवढ्यात अर्जुन सावरला, त्याला धरून आणलं, कृष्णाचे पाय धरले, कृष्णाला परत आणलं आणि आता म्हणला मी नीट लढतो. आणि लढलाय तो नंतर नीट अर्जुन. म्हणजे मला असं सांगायचंय की मग कृष्णाच्या पाण्याने तो गर्भ जिवंत कसा झाला हा प्रश्न मी मुद्दामून अनुत्तरित ठेवतो. त्याचं उत्तर पुढच्या कुठल्या तरी व्याख्यानामध्ये आपण देऊ, पण तोपर्यंत तुम्ही एकमेकांशी चर्चा करायला काही हरकत नाही. आणि असं म्हणून मी आत्ताचं व्याख्यान इथे थांबवतो. 7:30 झालेले आहेत. वेळेची मर्यादा उल्लंघल्याबद्दल क्षमस्व. आणि जे काही प्रश्न असतील ते निनादकडे पाठवा, ते एकत्र करून मला येतील, त्याचं उत्तर मी देईन. परत एकदा लक्षात ठेवा, नुसती कथा ऐकायची नाही, तो मनोरंजनाचा विषय नाही. त्यातनं काय सार घ्यायचं हे जर आपल्याला या वयात कळलं नाही तर पुढच्या कुठल्याच वयात कळणार नाही. आणि केवळ कळून उपयोग नाही, माझ्या कृतीत बदल झाला पाहिजे. श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. तेव्हा मनात जो काही निश्चय येईल तो प्रत्यक्ष कृतीत आणा, तर आजच्या व्याख्यानाचा लाभ झाला असं होईल. धन्यवाद. सर, एक 10 मिनिटं तुम्हाला वेळ असतील तर प्रश्न घेऊया का? आज काही मनामध्ये असतील तर ते कदाचित. पण आता मी सांगितलं की ते प्रश्न त्याच्याकडे पाठवा, कारण प्रश्नोत्तराचं सेशन सुरू झालं ना अमोल, की मला दीड तास लागेल. कारण प्रश्नाची मुळं कुठे जातात ते मला माहिती आहे. आणि हा जो महाभारताचा भाग आहे तो मी सत्संगात अनेक वेळा सांगितलाय. तिथे येणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची मी दिलेली उत्तरं ही सत्संग संपल्यानंतर तासभर चालू राहतात. आणि तिथे मी 2 तास बोलतो. तेव्हा मला असं वाटतं की या प्रश्नांच्या मुळाशी जायला बरं. आता काय झालंय, आता सगळ्या कथांच्या प्रभावाखाली सगळ्या थोडं ते बसू दे खाली आणि मग मूळ प्रश्न वरती येऊ देत, तळातनं वर येऊ देत आणि मग ते लिहू. मग ते प्रश्न त्याला उत्तर देणं सोयीचं पडेल. प्रश्नाची उत्तर द्यायला मी टाळत नाहीये, पण त्याला वेळ पुरणार नाही एवढं मात्र निश्चित. सर, आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की निनादकडे प्रश्नाची लिस्ट आपल्याला पाठवावी. आणि सरांना पण विनंती आहे की सर, आपण पुढच्या वेळेचं जे सेशन घेऊ त्यावेळेला ह्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित राहिली तर राहणं ही योग्य नाही आहे. आणि आम्ही सगळे एवढे केपेबल नाही आहोत की आम्ही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ सुद्धा. तर त्यामुळे तुमची गरज तर आम्हाला म्हणजे या प्रश्नांना उत्तर द्यायला लागणारच आहे नक्की. तर उत्तर मी देणारच आहे. प्रश्नाची माझ्या मतीप्रमाणे उत्तर देणारच आहे. प्रश्न मी टाळत नाही कधी. बरोबर. आता वेळ जाईल खूप असं मला वाटतं. चालेल सर. दुसरं म्हणजे हे रेकॉर्डिंग जे आहे ते ग्रुपवरती परत शेअर होणार आहे, त्यामुळे परत हे ऐकावं सगळ्यांनी. आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे जर का अनुत्तरित म्हणजे आपल्याला त्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते नक्की निनादपर्यंत पोचवावेत. आणि सरांना पण परत एकदा विनंती करतो सर, कारण की आमच्या दृष्टीने तुमचं बोलणं ऐकणं ही एक पर्वणी असते. तर आणि लॉकडाऊनमुळे काही दुष्परिणाम झाले असले तरी हा एक मोठा फायदा आम्हाला झालेला आहे की हे 9वं सत्र आहे आणि मधल्या सत्रांमध्ये पण अनेक लोक बोललेले आहेत आणि त्याचा कार्यकर्त्यांच्या जडणघडणीमध्ये पण खूप मोठा परिणाम झालेला आहे. आणि तुमचं सत्र, केतनशी पण माझं बोलणं आलं की हे एकच सत्र नाही सर. आम्हाला तर माहिती आहे की तुमचं विविध, जसं तुलसी रामायण असेल किंवा मूळ रामायण असेल, या दासबोध असेल, या विषयांवरती पण गाढा अभ्यास आहे. हे आम्ही अनुभवलेलं आहे. पण नवीन अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या दृष्टीने तुमचं बोलणं त्यांच्यापर्यंत या विषयांवरती तरी पोहोचलेलं नाही आहे. तर आम्ही अशी विनंती करतो की पुढच्या सत्रांमध्ये सुद्धा तुम्ही हा विषय आपण केवळ महाभारतापुरता मर्यादित न ठेवता महाभारतापासून सुरुवात करून पुढे प्रश्नांची उत्तरं आणि वेगवेगळे ग्रंथ
आणि ते ह्याच्यापर्यंत कंटिन्यू करावा असं, आणि एक सिरीज बनावी जी आम्ही रेकॉर्डही करून ठेवू, की ज्या भविष्यात कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा एक खूप मोठा आम्हाला आधार होईल आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना. तर एवढं सरांची कोणाला काही बोलायचं आहे का? हो, नमस्कार सर. वृंदा कुलकर्णी, जयंत कुलकर्णी बोलतोय. नमस्कार नमस्कार. ऐकलं, खूप छान झालेलं आहे. आणि आम्ही खास म्हणजे खरं आम्ही या गटात न म्हणणारे आहोत, पण तुमचा आम्ही स्वतःला त्याच्यात मुद्दाम इन्क्लूड करून घेतलं. नमस्कार. बर माझं भाग्य आहे. छान छान. जयंतरावांनाही नमस्कार. हो. त्यांच्या कविता मी नित्य नेमाने वाचतो फेसबुकवर. हो, माहिती आहे मला. प्रतिसाद येत असतो. बाकी कसे आहात? चांगला आहे छान आहे, व्यवस्थित आहे. जयाताईंना नमस्कार सांगा. हो, सांगतो. चालेल. मध्ये जरा बिघडली होती तब्येत, आता ठीक आहे. अच्छा, भेटू पुढच्या सत्रात. हो, नक्की. काका, आणि तुम्ही आमच्या गटात नसलात, गटात म्हणजे फक्त व्हॉट्सअप ग्रुपवरती नसलात तरी तुम्ही आमच्या कुटुंबाचे एक भाग आहात, त्यामुळे तुम्ही आला त्याच्याबद्दल आम्हाला छान वाटतंय सगळ्यांना. नाही, बरोबर आहे. फक्त आम्ही कसं आहे की म्हणजे हा तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी असला असं जरी म्हटलं तरी आम्हालाही ती मार्गदर्शन हवंच होतं, म्हणून आम्ही मुद्दामून त्याच्यात आलोय. हॅलो केतन नाहीये. केतन तर नाहीये काका, पण अमोल आहे. अच्छा. नाही, आम्ही तुमच्या गटात नसलो तरी तुमच्या कटात सामील आहोत. त्यांनी पटातच खेचलं की. आम्हाला वगळून तुम्ही कार्यक्रम घेऊ शकत नाही, हे नक्की. अगदी बरोबर. कसं येणार. नक्की. अक्षयला पाठवा रेकॉर्डिंग. हो, पाठवते. निनादला मी विनंती करतो, निनाद, की रेकॉर्डिंग शेअर करावं आणि सरांशी बोलून आपण या विषयावरचा पुढचा जो काही भाग आहे तो सुद्धा पुढचं सेशन सुद्धा अरेंज करावं. आणि सगळेजण उपस्थित राहिलेले आहात, आणि तुम्हाला वैयक्तिक जे काही प्रश्न असतील ते कृपया निनादला पाठवावेत. प्रतिक्रिया सुद्धा पाठवा, म्हणजे काही सूचना असतील सुधारणा करण्याच्या दृष्टीने तरी त्याही पाठवा बरं का. नक्कीच. आणि सरांना तुम्हाला पर्सनली बोलायचं तर नक्कीच तुम्ही सरांशी बोलू शकता, पण तुम्ही हा प्रश्न जर का पाठवलात तर त्याचं उत्तर जे सर देतील त्याचा आम्हाला सुद्धा फायदा होईल. त्यामुळे एक पद्धत म्हणून आपण निनादकडे सगळेजण आपापली प्रश्नांची पाठवूया, आणि त्याच्यानंतर उत्तरासाठी आपण एक वेगळं सत्र आणि त्यानंतरही पुढच्या सत्रांची अरेंजमेंट करूया. अमोल, फक्त एकच विनंती आहे सरांना की अक्षय पण आहे की सरांनी जे महाभारत मूळ जी प्रत सरांनी त्यांच्या विषयासाठी वापरली ना, तर त्याची लिंक जर पाठवू शकले सर, तर मग पुढच्या सत्रापर्यंत त्याचा अभ्यास करून सरांच्या प्रश्नावरती उत्तर तयार करता येईल. अरे, केवढी पुस्तकं आहेत ती. बरं, मी पाठवतो, लिंक पाठवतो, 100% पाठवतो. नाही सर, नक्कीच, पण म्हणजे त्यातल्या त्यात तुम्ही सजेस्ट कराल तर ते वापरता येईल. नाही सर, बऱ्याच जणांनी अशोक कोठारे म्हणून ई साहित्य ही जी वेबलिंक आहे त्या ई साहित्यावर अशोक कोठारेंनी महाभारत हे जवळजवळ 50 खंडांमध्ये लिहिलंय. तर हे 18 पर्व आहेत खरं, पण त्यांनी त्याचे भाग करत नेलेत आणि त्याचे एकूण 50 खंड झालेले आहेत. पण ते तुम्हाला त्याचं हळूहळू एक पर्व, कारण प्रत्येक पर्व 200-250 पानाचं आहे त्यांचं खंड. तर असे खंड तुम्हाला वाचावे लागतील. कशात काय आहे हे समजून घ्यायला लागेल आधी पर्व आहे, वन पर्व आहे, युद्ध पर्व आहे, भीष्म पर्व आहे, उद्योग पर्व आहे, असं सगळे गोहरण पर्व आहे, विराट पर्व आहे, असे अनेक पर्व आहेत. त्याच्यामध्ये 18 पर्व आहेत एकूण. आणि तर मी ती लिंक पाठवतो, आणि ती म्हणजे पाठवली आहे कोणाला तरी, पण जेवढं ज्यांना वाचता येईल त्यांनी वाचा. आणि हे आयुष्यभरासाठी आहे. हे इतक्या लवकर असं पटकन एका तासात संपणार नाहीये तुम्हाला, त्यामुळे तुम्ही सतत त्याचं परिशीलन करत राहा. नक्की. धन्यवाद सर.
तर अनेक जणांनी हाच प्रश्न विचारला होता की ग्रंथाची यादी किंवा लिंक मिळेल का. तुम्ही उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. हम्म. तर माझ्या मते आपण आजचं सत्र इथे संपलंय असं घोषित करूया. आणि निनादला मी विनंती करतो की निनाद सत्राच्या शेवटी काही तुला सूचना वगैरे द्यायच्या असतील तर देऊ शकतो. निनाद. हॅलो. हा निनाद. हा, सूचना फक्त एवढीच की पुढील सत्र लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येईल. लवकरात लवकर आमचं बोलणं सुरू होईलच, तर तुम्हाला लवकरच याबद्दल माहिती मिळेल. बर बर चालेल. हा ठीक आहे. आपण माझ्या मते या सत्राचा शेवट करूया. धन्यवाद सर. हो. या आणि आम्ही अगदी उत्सुक आहोत पुढच्याही सगळ्या भाग ऐकण्यासाठी. त्यामुळे आणि आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही तब्येतीची प्रचंड काळजी घ्या, कारण की आम्हाला माहिती आहे की तब्येतीची तर आणि आम्ही लवकरच प्रश्नाची यादी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवू. बर चालेल. आणि सर अनेक जण तुम्हाला धन्यवाद सर चॅटवरती अनेक जण तुम्हाला धन्यवाद देत आहेत. सगळं वाचून दाखवता येणार नाही पण तुम्ही पाहू शकता. त्यामुळे आपण हे सत्र माझ्या मते इथे थांबवूया आणि पुढच्या सत्राला लागूया. धन्यवाद. एक पुढच्या तासाभरात आणि मी लिंक शेअर करीनच सगळ्या गोष्टींची, जे रेकॉर्ड केलेलं पुढच्या तासाभरात मी शेअर करीन लिंक. हो. धन्यवाद सर. पण ते डिस्कनेक्ट कसं करायचं आता. एक रेड बटन आहे बघा. क्लिक केल्यानंतर स्क्रीनला टच केल्यानंतर एक रेड बटन आहे बघा सर. मधलं बटन. मधलं बटन. हा पिन आहे तिथे पिन. माईक आहे सर. माईकच्या बाजूला मधलं लाल बटन आहे आणि मग व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओच्या बाजूचं बटन आहे ना ते बंद केलं तर बंद होईल. नाही काय कळत नाही. तू सरांना डिस्कनेक्ट करू शकतो का.